अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना। थँक्यू बाबा। जय बाबा। हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर। अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा। वेलकम टू ऑल। थोडेसे मागच्या वेळेस काही प्रश्न राहिले होते का, पण अजून कोणी जुळलेलंच नाही दिसत आहे, तर आपण डायरेक्ट वाचनाला सुरुवात करूया। काही प्रश्न मला वाटतं कोणाचे तरी काही राहिले होते गेल्या वेळेस, तर मी म्हटलं पुढच्या वेळी घेऊया। पण बरेचसे प्रश्न करते पण त्यात नाही दिसत आहे, आल्यानंतर आपण करूया। सॉरी। अवतार मेहर बाबांचे अध्यात्म परलेख आणि संदेश ह्या पुस्तकाचा भाग 2 मधला भाग 2, पण विभाग 2 संपून आपण परिशिष्ट 1 सुरू केले। परिशिष्ट 1 मध्ये माईक चालू आहे कुणाचं तरी। फळीवरील प्रवचने। फळीवरील प्रवचने म्हणजे काय, तर बाबा जे अल्फाबेट वरून लेक्चर्स देत होते, डिस्कोर्सेस देत होते, त्याच्याबद्दल हे सगळं आहे। ते सगळे इको येतोय मला माझ्या आवाजाचा। जय बाबा। हाडे भाऊ, तुमचा माईक चालू आहे। जय बाबा। मनोहर हाडे, वेलकम। जय बाबा। काय बोलायचंय तुम्हाला? जय बाबा। तर आपण 7 नंबरचं फळीवरील प्रवचन बघितलं होतं। आता पुढे 8 नंबर पासून आज आपण बघू, जेवढे कव्हर करता येईल तेवढे करू। त्यानंतर नंतर मला कुणीतरी आठवण करून द्याल, अरुणा दिदी किंवा विकास, तुम्ही आठवण करून द्याल की पुढचं पुस्तक वाचनाला घ्यायचं, त्याच्याबद्दल बोलायचं होतं, तर ते जरा मला, मी विसरलेच तर आठवण करून द्याल। 8 नंबरचं लेक्चर आपण बघूया, ज्ञान प्रदान बद्दल। जय बाबा रंजन दीदी, ज्ञान प्रदान बद्दल हे लेक्चर आहे। एखादा MA पास झालेल्या शिक्षकास लहान मुलांना वर्णमाला शिकवावयाची असेल तर त्याने मुलांच्या मनोभूमिकेपर्यंत खाली उतरले पाहिजे। मागे एक लेक्चर होतं बाबांनी दिलेला, आध्यात्मिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य, तर त्याच्यात बाबांनी 4 गोष्टी, ह्या आध्यात्मिक कार्य जे काही कार्य करतात त्यांनी 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या असं बाबांनी सांगितलं। आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट बाबांनी ही सांगितली होती की जेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलाल तेव्हा परिस्थितीचं भान ठेवून, बाहेर वातावरण कसं आहे, काय आहे, ह्या सगळ्याचा मेळ घालून तुम्ही कार्य केलं पाहिजे। ते विचारात घेऊन त्याच्याशी समरस होऊन, कुठेही फ्रिक्शन नको व्हायला, म्हणून हे असेल। आणि त्यावेळेस बाबांनी हेही सांगितलं की जेव्हा समोरच्याला ज्ञान द्याल तेव्हा त्याच्या पातळीपर्यंत तुम्हाला वर करणी यायचं, खरोखर यायचं नाही, तसा दिखावा करायचा। तेव्हा त्याच्या पातळीपर्यंत येऊन तुम्ही त्याला ज्ञान द्याल तेव्हा ते त्याला अवगत होईल। तुमच्या उच्च पातळीचं हायफाय ज्ञान त्याला द्याल तर ते त्याला रुचणार नाही, पटणार नाही, समजणार नाही। तोच मुद्दा इथे बाबांनी घेतलाय की MA पास झालेला एखादा शिक्षक असेल तर त्याच्या लेव्हलचं त्याने, किंवा PhD झालेला असेल, त्याच्या लेव्हलला जाऊन त्यांनी मुलांना शिकवलं तर त्यांना समजेल का? नाही समजणार। म्हणून त्यांना त्याला मुलांना शिकवताना त्यांच्या भूमिकेपर्यंत खाली उतरलं पाहिजे। मुलांसारखं मुलांमध्ये होऊन आपण त्यांना शिकवू, तेव्हा त्यांना समजेल। त्याच प्रकारे तरच तो त्यांना शिक्षण देऊन पायरी पायरीने आपल्या इतकी योग्यता त्यांना आणून देऊ शकेल। तो आपले पांडित्य विसरला नाही। आता बाबा सांगतात की तुम्ही जेव्हा त्यांच्या लेव्हल पर्यंत याल तेव्हा तो फक्त दिखावा आहे,
खरंच आपली लेवल तितकी घसरू द्यायची नाही आणि त्याचा विसरही पडू द्यायचा नाही. शेवटी आपण आपल्या लेव्हलला परत आलं पाहिजे. तो इथे बाबा सांगतात, तो त्याचे पांडित्य विसरला नाही तर त्याचे शिकवण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ होतील. म्हणजे तो जर त्याच्या उच्च भूमिकेवरून MA PhD च्या भूमिकेवरून लहान मुलांना सॉरी लहान मुलांना जर शिकवायला लागला तर त्या मुलांना काहीच करणार नाही आणि त्याचे शिकवण्याचे सगळे प्रयत्न फुकट जातील, व्यर्थ जातील. त्याचप्रमाणे सद्गुरूस देखील शिष्यास ज्ञान देण्याकरता त्यांच्याच भूमिकेत यावे लागते. जेव्हा सद्गुरू शिष्याला, साधकाला ज्ञान देतो तेव्हा तोही त्यांच्या पातळीपर्यंत उतरल्याचं दाखवतो. वर करणे, काहीही करण्यापूर्वी त्याला भोवतालच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. बाहेर परिस्थिती काय आहे, काय चाललंय, कशा पद्धतीचं वेशभूषा, केशभूषा किंवा इतर काही गोष्टी आहेत, हे जे भोवतालची परिस्थितीत वातावरण काय आहे, कशा पद्धतीचं आहे, ह्याचा सुद्धा विचार त्याला केला पाहिजे. या बाबतीत अरेबियाच्या पैगंबराचे बाबा सांगतात की इथे अरेबियाचा जो मोहम्मद पैगंबराचं उदाहरण बाबा इथे देतात. उदाहरण पहा. जेव्हा त्याच्या शत्रूंनी त्याचा छळ करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा तो मक्केहून मदिनेस पळून गेला. मोहम्मद पैगंबराला जेव्हा त्याच्या शत्रूंनी ठार मारायची धमकी दिली तेव्हा पैगंबर पळून गेला. कुठे? मक्केहून मदिनेला गेला. अशा बिकट परिस्थितीत त्याने साधारण मनुष्याप्रमाणेच वर्तन केले. ती परिस्थिती बिकट होती आणि ईश्वर जरी असला तरी जेव्हा तो मानव देहात येतो तेव्हा त्याला मानवाचे सगळे नियम लागू पडतात. त्याला कापलं, चिरलं, काय लागलं तर त्यालाही वेदना होतात, पण तितकाच त्याचा अर्थ नसतो. जसं त्याच्याकडे अनंत शक्ती असते, अनंत आनंद असतो, त्या जोरावर तो ते सहन करूही शकेल. पण इथे बाबा ह्याचं उदाहरण यासाठी जातात की बाहेर परिस्थिती काय आहे त्या लेव्हल पर्यंत आपण येऊन ते सद्गुरू आपल्या साधकांना शिकवतो. तर तशा त्या बिकट परिस्थिती जेव्हा त्याच्या मोहम्मद पैगंबराच्या जीवावर बेतलं तेव्हा त्याने साधारण मनुष्यासारखं त्याचं वर्तन होतं. ह्याच्यामध्ये अजून एक उदाहरण द्यायचं तर आपण कोणाचं उदाहरण सहज देऊ शकतो? शिवाजी महाराजांचं. आग्र्याला गेले आणि तेव्हा त्या कैदेतून ते सुटले असते तरच ते स्वराज्यासाठी काही कार्य करू शकले असते. तर त्याने आपलं कौशल्य, आपली बुद्धिमत्ता, आपलं पेशन्स, धैर्य हे सगळं वापरून आणि मनावर दगड ठेवून आपल्या लेकराला मागे सोडून त्यांनी स्वतःची तिथून सुटका करून घेतली आहे की नाही. शिवाजीची आग्र्याहून सुटका. त्याचप्रमाणे पैगंबर सुद्धा मक्केवरून मदिनेला पळून गेला. परंतु सलीक किंवा सद्गुरू प्रमाणे मजूर यथाप्राप्त अनुवर्तन करू शकत नाही. त्याचप्रमाणे बाबा सांगतात की आणि आणखीन एक घटना बाबांच्या आयुष्यातली सुद्धा आहे, ती गुजरात मधली आहे आणि नवसारी किंवा सुरत किंवा भरूच मधली आहे. की बाबांचा कार्यक्रम ठेवला होता आणि तिथल्या काही पारसी लोकांनी तिथल्या मुलांची डोकी पडकून दिली होती आधीच बाबांच्या विरोधात आणि त्यांनी मोठा घाट घातला होता, कट रचला होता की पंडालला आग लावून सगळं कसं हे करायचं, गोंधळ घालायचा, दंगा करायचा, असा मोठा प्लॅन होता. आणि बाबा तर सर्वज्ञ आहे, त्यांना आधीच तो कळला होता. त्यांनी कार्यक्रम तर केला पण कार्यक्रम केल्यानंतर दंगा आणि जास्त भडकायच्या मागच्या मागे लगेच बाबा मंडळींना घेऊन पसार झाले. ही बऱ्याच लोक इथे सिनियर असेल किंवा ज्यांचं वाचन चांगलं आहे त्यांना ही घटना आठवत असेल. खैर, पुढे आपण बघूया. परंतु सलीक किंवा सद्गुरू प्रमाणे मजूब यथाप्राप्त अनुवर्तन करू शकत नाही, कारण ते ईश्वरीय आनंद सागरात इतके निमग्न असतात की त्यांना देहाचे मुळीच भान नसते. सद्गुरू जो आहे हे बाहेरचं काय आहे परिस्थिती याचा विचार करू शकतो, जशी वेळ असेल तसं वर्तन करू शकतो. जे साधक आहे त्याच्या लेव्हलला खाली उतरून त्याला समजेल अशा भाषेत सांगू शकतो. परंतु अशा प्रकारचं चातुर्य आपल्याला म्हणता येईल, यथाप्राप्त अनुवर्तन म्हणजे जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्याप्रमाणे केलेलं वर्तन, असं वागणं मजबूत करू शकत नाही. का?
कारण मजहूब कोण आहे की ज्यांना ईश्वरी साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर त्याच ईश्वरी आनंदात जे मशगूल होऊन मग्न होऊन राहतात, त्यांना स्वतःच्या देहाचं स्वतःच्या शरीराचं कुठलंही भान नसतं आणि त्यांना असं भान नसल्यामुळे त्यांना त्यांच्या देहाचंही भान नसतं. त्यामुळे ते अशा प्रकारचं काही वर्तन जे आहे की परिस्थितीप्रमाणे किंवा त्या साधकाच्या लेव्हलला येऊन असं वर्तन त्यांना करता येत नाही. ते इतरांना ज्ञान किंवा सत्य प्रत्यय देऊ शकत नाही. इतरांना ईश्वर प्राप्तीसाठी ते मदत करू शकत नाही. इतरांना ते ज्ञान देऊ शकत नाही, सत्यानुभव करू शकत नाही, ईश्वरानुभव ईश्वर साक्षात्कार देऊ शकत नाही. कोण? मजहूब. तर हे छोटस लेक्चर होतं 8 नंबरचं. पुढचं लेक्चर आहे 9 नंबरचं. छोटस आहे पण एक महत्वाचं. त्यात बाबांनी पूर्वी पण एका ठिकाणी सांगितलं, आपण बघितलं होतं. आपले अंतःचक्षु बद्दलचं हे लेक्चर आहे. आपले 2 डोळे सोडून आपणास एक आणखी अंतःचक्षु आहे. हा अंतःचक्षु 2 भिवयांच्या मध्ये असून तोच जय बाबा दिनकर कोण आहे? जय बाबा, आपला माईक चालू आहे, बंद कराल प्लीज. जय बाबा केतकी, तुमचा माईक बंद कराल प्लीज. दिनकर भोयर, माईक प्लीज. थँक्यू. जय बाबा, तुम्हाला काही विचारायचं का चुकून ओपन राहिला होता? मागणं आवाज बरेच येत होते. काही कुणाला विचारायचं असेल तर सांगा. तर बाबा सांगतात, आपल्या ह्या 2 भिवयांच्या मध्ये या स्थानी, जिथे युजली आपण अंगारा वगैरे लावतो, तर हे जे स्थान आहे हे अंतःचक्षुचं स्थान आहे. ह्या 2 डोळ्यातून आपण बाहेरील जे आहे ते सर्ग पाहत असतो आणि ह्याने ईश्वर पाहता येतो. तर आपले 2 डोळे सोडून आपणास एक आणखी अंतःचक्षु आहे. हा अंतःचक्षु 2 भिवयांच्या मध्ये असून तोच बाहेरील 2 डोळ्यातून सर्व पाहत असतो. परंतु संत अंतःचक्षुने ईश्वर पाहतात व बाह्य नेत्रांनी जग पाहतात. जे संत सद्गुरू महात्मे आहेत ते अंतःचक्षुनी ते ईश्वराला बघत असतात आणि बाह्याच्या जे हे स्थूल डोळे आहेत त्या स्थूल डोळ्यांनी ते बाहेरचं जग बघतात. आणि ह्या स्थूल डोळ्यांबद्दल बाबांनी मागे त्याला एक छान सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं की सगळं ईश्वर कसं सगळं बघू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा बाबांनी सांगितलं होतं त्यांना बघायला की पहा म्हणे बाहेर काय दिसतं. मग त्यांनी सांगितलं दारातून काय काय बसतं त्याचं सगळं वर्णन केलं. बाहेर झाड हे दिसतं, चपला दिसतात, मग आणखीन काय दिसतं, आणखीन काय दिसतं, असं करत करत बाहेर आकाश दिसतंय, डोंगर दिसतं, झाडी दिसतात. बाबा म्हणतात कसं शक्य आहे, तुझे डोळे इतके छोटेसे आहे आणि एवढं सगळं दृश्य तुझ्या डोळ्यात मावणं कसं शक्य आहे, असा तो एक प्रसंग होता. जय बाबा. तर इथे 9 नंबरचं एवढंच आहे, अंतःचक्षु बद्दलचं लेक्चर आहे. पुढे 10 नंबरचं लेक्चर आहे. आता हे कसं सद्गुरू, देह, समाधी इत्यादी हे जे आहे हे फार महत्वाचं लेक्चर आहे 10 नंबरचं. स्वरूपावस्थिती ही सर्वांच्या करता सारखीच असते. स्वरूप अवस्थिती म्हणजे मूळ स्वरूप. प्रेषित महात्मा व सद्गुरू यांच्या सामर्थ्यात फरक नसतो. बाबांनी मागे पण एका लेक्चरमध्ये सांगितलं, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद याच्या बाबतीत बघितलं तर सद्गुरू काय, अवतार काय, ह्यांच्यामध्ये काहीही फरक नसतो. फरक कुठे असतो? त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये. जे की अवताराचं अनंत असतं, सद्गुरूचं मर्यादित असतं. सद्गुरू आपल्या जीवन कालामध्ये एकालाच फक्त गॉड, फार फार तर दोघांना गॉड रिअलायझेशन देऊ शकतो. ॲज अगेन्स्ट धिस अवतार जो आहे तो कितीही लोकांना गॉड रिअलायझेशन देऊ शकतो. सद्गुरूला ज्याला गॉड रिअलायझेशन द्यायचं त्याच्याबद्दलचा विचार त्याने मनात आणला किंवा
त्याच्याबद्दलचं त्याच्या वैयक्तिक संपर्कामध्ये, फिजिकल प्रेझेन्समध्ये तो आला तर सद्गुरू त्याला गॉड रिअलायझेशन देऊ शकतो. तसं अवताराच्या बाबतीत नाही. असा फरक सांगितलेला आहे. तर इथे बाबा सांगतात की प्रेषित महात्मा व सद्गुरू यांच्या सामर्थ्यात फरक नसतो. फक्त प्रेषित महात्मा म्हणजे असं जसं जिजसने म्हटलं होतं की मी प्रेषित आहे, तसं म्हणजे अवतार. फक्त त्या सामर्थ्याचा उपयोग करण्याचा अधिकार मात्र दोघांनाही सारखा नसतो. सामर्थ्य दोघांचे सारखंच असतं. सद्गुरू आणि अवताराचं सामर्थ्य सारखंच असतं. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. लोक म्हणतात की इकडे का नाही जायचं, तिकडे का नाही जायचं. सद्गुरू बाबांनी सांगितलं सद्गुरूची गरज आहे, मग सद्गुरू कसा ओळखावा, सद्गुरू करावा का, अशा बऱ्याच लोकांच्या शंका असतात की मी बाबाजांच्या समाधीवर जाऊ का, शिर्डीला जाऊ का. तर त्यांनी देह टाकल्यानंतर सद्गुरू कुणालाही गॉड रिअलायझेशन देऊ शकत नाही. तसं अवताराच्या बाबतीत नसतं. सद्गुरूने देह टाकल्यानंतर त्याच्या समाधीपासनं जर कुणाला काही फायदा झाला तर तो अल्प असतो. तो त्याच्या भक्ती, त्याची श्रद्धा याच्या जोरावर त्याला काही मिळेल तर मिळेल. तसं अवताराच्या समाधीमधनं मात्र 150 वर्ष बाबांनी सांगितलं की 150 वर्षपर्यंत तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक लाभ त्या समाधीतून प्राप्त होऊ शकतो. तर ह्याबद्दलच हे लेक्चर पुढे आपण वाचूया. वास्तविक पाहता सद्गुरू कोणासही काही देत नाही. हे मागे सांगितलं बाबांनी की सद्गुरू किंवा तुम्ही त्यांना काही वेगळं देणार नाही. त्यांच्या आत जे आहे सुप्त ते फक्त तुम्ही उघड करणार आहे. तो फक्त शिष्याच्याच अंतःकरणात असलेली आध्यात्मिक संपत्ती अनावृत्त करतो, म्हणजे उघड करतो. देहपतनानंतर आपल्या सामर्थ्याचा उपयोग करण्याचा अधिकार सद्गुरूस नसतो. एकदा सद्गुरूंनी देह टाकला, जय बाबा प्राचित आहे, एकदा सद्गुरूंनी देह टाकला की त्यानंतर तो स्वतःच्या सामर्थ्याचा उपयोग करू शकत नाही. जेथे सद्गुरूची समाधी असते, सगळेजण आय होप फार लक्ष देऊन हे ऐका, जेथे सद्गुरूची समाधी असते तेथे त्याची शक्ती वास करतेच, परंतु त्या समाधीची पूजा करून जर कोणाचा फायदा झाला तर त्याचे कर्तृत्व त्या सद्गुरूकडे मुळीच नसते, हे ध्यानात ठेवा. भक्त त्या शक्तीचा उपयोग करून घेतो व स्वतःचे कल्याण करतो. तिथे सद्गुरूच्या समाधीजवळ शक्ती असते, सद्गुरू कोणाचं काही करत नाही. तो भक्त जो आहे त्याची श्रद्धा आणि भक्तीद्वारा ती जी शक्ती आहे त्याचा उपयोग करून स्वतःचं कल्याण करतो. याचं उदाहरण म्हणजे आता शिर्डीचे साईबाबा नाही आहे, पण तरी लोकांची इतकी प्रबळ श्रद्धा आणि विश्वास आहे, त्या जोरावर त्यांना एक एक अनुभव तिकडे येतात. पुढचं अत्यंत महत्वाचं आहे, स्थूल शरीराने जिवंत असेपर्यंत सद्गुरू दुसऱ्याचे हित करू शकतो. जोपर्यंत सद्गुरू देहात आहे तोपर्यंत तो इतरांचं हित करू शकतो. एकदा त्यांनी देह ठेवला तर तो कोणाची काही मदत करू शकत नाही. देहत्याग केल्यावर तो कोणाचे संस्कार नष्ट करू शकत नाही किंवा कोणाला एकही भूमिका उत्तीर्ण करून देत नाही, पुढच्या भूमिकेत ढकलू शकत नाही. परंतु जे भक्त त्याच्या अनंत सद्रूपाची आराधना करतात त्यांना त्याच्या म्हणजे सद्गुरूच्या अनंततेमुळे भक्तीस अनुरूप असलेले फल मिळते. जे कोणी त्या सद्गुरूच्या रूपाची आराधना करतात, भक्ती करतात, त्याला तो अनंत असतो. सद्गुरू म्हणजे काय असतो, त्या जीवात्म्याने त्या जन्मामध्ये त्या देहामध्ये ईश्वराला बघून प्राप्त करून मीच ईश्वर आहे हा अनुभव घेतलेला असतो. आणि तो अनुभव घेऊन पुन्हा तो स्वतःचं आणि सृष्टीचं भान त्यांनी प्राप्त केलेलं असतं. कशासाठी तर सगळ्यांचं हित साधण्यासाठी, इतरांना सुद्धा ईश्वर प्राप्तीच्या कार्यात मदत करण्यासाठी असं सद्गुरूंनी केलेलं असतं. म्हणजेच त्या जीवात्माने त्या देहात साध्य केलेलं असतं हे. मग एकदा देह सोडला की तो अनंत स्वरूपात विलीन होतो, जो त्याचं मूळ आहे परमात्म्याचं. म्हणून तो देहात नसताना कुणासाठी काही करू शकत नाही. फक्त त्याच्या समाधीवर ज्या शक्ती असतात तर भक्त आपल्या प्रगाढ श्रद्धे आणि विश्वासाने त्यांचा उपयोग करून घेऊ शकतात.
इथे हे लेक्चर संपलंय 10 नंबरचं. याच्याबद्दल मला खात्री आहे बऱ्याच जणांना बऱ्याच शंका असतील, जरूर विचाराव्या. तोपर्यंत आपण पुढे जाऊ. 11 नंबरचं लेक्चर आहे. हे कसं खूप छान आहे. ब्रह्मज्ञान, देहभान वगैरे बद्दल हे आहे. बघा जगण्यापेक्षा मरणे बरे, मरण्यापेक्षा भिणे बरे आणि भिण्यापेक्षा कृती बरी. जगण्यापेक्षा मरणे बरे, मरण्यापेक्षा भिणे बरे आणि भिण्यापेक्षा कृती बरी, अशी एक उर्दू म्हण आहे. जगणे म्हणजे जगातील बहिर्मुख जीवन, म्हणजे ह्या जगातलं, ह्या भासमय जगातलं बाह्य जीवन. मरणे म्हणजे ईश्वराशी तादात्म्य पावणे. बाबा सांगतात खऱ्या अर्थानं मरा. हे मरण जे आहे ते खरं मरण नाहीये. हे जे मरण आहे हे फक्त आपण देह हा एक शरीर बदलून दुसरं शरीर घेतो. म्हणजे हे बाबा म्हणतात मरायचं तर खऱ्या अर्थानं मरा. खऱ्या अर्थानं मरा म्हणजे काय की स्वतःचा अहम टाका, मनोनाश होऊ द्या, वासनांचा त्याग होऊ द्या. अशा अर्थाने ईश्वराशी एकरूप होणं म्हणजे खरं मरण आहे. भिणे म्हणजे परत देहभानावर येणे, म्हणजे हे सद्गुरूच्या बाबतीत आहे. मरण म्हणजे तो काय स्वतः प्रति मरतो आणि मग त्याला ईश्वर प्राप्ती होते. आणि भिणे म्हणजे काय की तो पुन्हा स्वतःच्या भानावर येतो, देहभानावर येतो. भिणे म्हणजे परत देहभानावर येणे. मरणे म्हणजे दुसऱ्याच्या अंतःकरणात दैवी प्रेम उत्पन्न करणे. मरणे म्हणजे हे पण आहे की इतरांच्या अंतःकरणामध्ये ईश्वराबद्दलचं प्रेम, दैवी प्रेम उत्पन्न करणं. आणि कृती म्हणजे दुसऱ्यांना पूर्णावस्था देणे, इतरांना गॉड रिअलायझेशन देणे म्हणजे कृती. म्हणजे हे एका म्हणीमध्ये उर्दूमध्ये सद्गुरूचं महत्व किंवा सद्गुरुपद प्राप्त करणं किती महत्वाचं आहे ते सांगितलं. की केवळ स्वतः ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करून त्या आनंदात डुंबत राहणं हे सगळ्यात सोपं आहे. परंतु सद्गुरू तसं न करता त्या आनंदाचा त्याग करून अनंत यातना कष्ट सहन करून पुन्हा देहभानावर येतो. कशासाठी? इतरांना सुद्धा ती प्रगती प्राप्त करून देण्यासाठी. तेव्हा ह्या उर्दू म्हणीचा अर्थ असा आहे की जगात बहिर्मुख जीवन कंठण्यापेक्षा ईश्वराशी तादात्म्य पावलेले बरे. म्हणजे हे भासमय जगात लिप्त होऊन, त्याच्यात आकृष्ट होऊन, त्याची आसक्ती ठेवून तेच जीवनाचा आनंद उपभोगण्यापेक्षा ईश्वराशी तादात्म्य पावलेलं बरं, म्हणजे गॉड रिअलायझेशन, ईश्वरी साक्षात्कार प्राप्त केलेला बरा. एकट्यानेच ब्रह्मनंदात निमग्न होऊन राहण्यापेक्षा ईश्वर प्राप्तीनंतर परत देहभानावर येणं बरं. पुढची स्टेप बाबा सांगतात की गॉड रिअलायझेशन, ईश्वरी साक्षात्कार प्राप्त केल्यानंतर स्वतःच फक्त त्या आनंदात मग्न राहण्यापेक्षा परत देहभानावर येणं बरं. म्हणजेच काय? जगण्यापेक्षा मरणे बरे पहिलं झालं, म्हणजे गॉड रिअलायझेशन प्राप्त करणं. मरण्यापेक्षा भिणे बरे म्हणजे गॉड रिअलायझेशन नंतर स्वतः देहभानावर येणं बरं. आणि तिसरं, मानव जातीविषयी उदासीन राहण्यापेक्षा त्यांच्या अंतःकरणात दैवी प्रेम निर्माण करणे चांगले. ह्याला काय म्हटले की भिण्यापेक्षा कृती बरी. की ईश्वर प्राप्तीनंतर ह्या मानव जातीबद्दल देहभान आणून मानव जातीबद्दल मनामध्ये कणव निर्माण करायची की हे सगळे जीवात्मा जे आहे ह्यांना सुद्धा ईश्वर प्राप्ती कशी होईल, ह्यांना सुद्धा गॉड रिअलायझेशन कसं प्राप्त होईल, ह्याच्यासाठी त्यांच्या अंतःकरणात ईश्वराबद्दलचं दैवी प्रेम निर्माण करणं. ह्याला म्हटलंय भिण्यापेक्षा कृती बरे. तर मानव जातीविषयी उदासीन राहण्यापेक्षा त्यांच्या अंतःकरणात दैवी प्रेम करणे चांगले. आणि त्यांच्या अंतःकरणात दैवी प्रेम निर्माण करण्याहूनही त्यांना परमात्म्याशी एकरूप करणे हे चांगले. केवळ त्यांच्या अंतःकरणात फक्त दैवी प्रेम उत्पन्न करून थांबायचं नाही, तर त्यांना ईश्वराशी एकरूप करू द्यायचं, गॉड रिअलायझेशन प्राप्त करून द्यायचं, हे अजूनही चांगलं. असं एक छोटं लेक्चर बाबांनी 11 नंबरचं दिलेलं आहे. पुढचं लेक्चर आहे धैर्य. ते लेक्चर बघून मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. वसुधाताईंचाही हँड रेज दिसलाय मला, पण 1-2 मिनिटं. हा, धैर्य. दुसरा आपणास कितीही वाईट तऱ्हेने वागो, आपण शांतच राहिले पाहिजे. बाबा सांगतात की समोरच्याने किती तुमचं नुकसान करू दे, वाईट वागू दे,
तुम्ही त्याच्याशी प्रेमानेच वागा, तुम्ही त्याच्याशी धैर्याने वागा. कोणी परछिद्रान्वेषी दृष्टीने तुमच्याकडे पाहून तुम्हास दोष देऊ किंवा कसेही कठोर शब्द बोलो ते सर्व धीराने सहन करा. की समोरच्याने तुमचे दोष दाखवायचा प्रयत्न केला, तुमचे हे काढायचा प्रयत्न केला की काय तुमच्यात कमी आहे ते केलं, तुम्हाला अगदी वाईट वाकडं बोललं, तुम्हाला दोष दिला की तुमच्यामुळेच असं झालं, सगळं जरी केलं तरी तुम्ही धीराने ते सहन करा. यातच खरे धैर्य आहे. बाबा सांगतात हीच खरी धैर्याची परीक्षा आहे, ह्यातच खरं धैर्य आहे. आणि हे खरंच खूप सुंदर आहे. असं वागल्यानंतर तुमच्या मनाला जो परम संतोष, आनंद, समाधान मिळतं त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. आणि समोरच्याच्या आणि बाकीच्यांच्याही ते लक्षात येतं. मनुष्य सर्व सैन्य आपल्या पुढे नमवेल परंतु तो आपला क्रोध जिंकू शकत नाही. हे बाबांनी इथे शेवटी ह्या लेक्चरची शेवट असा केलाय की सगळं सैन्य तुम्ही स्वतः पुढे नमवू शकाल, सगळ्या सैन्यावर तुम्ही विजय प्राप्त करू शकाल, पण स्वतःच्या क्रोधावर माणसाला विजय प्राप्त करता येणार नाही. काम, क्रोध आणि लोभ हे 3 विषारी नागफडा आहे तो. बाबा सांगतात काम आणि लोभावर सहज विजय प्राप्त होई शकेल एक वेळ, काम आणि लोभावर, पण क्रोधावर विजय प्राप्त करणं फार कठीण आहे. आणि जे कठीण आहे त्याचा आपण इमानदारीने सतत पाठपुरावा करून, असं बटन दाबल्याबरोबर मला क्रोधावर जिंकायचं म्हणून अट्टहासाने क्रोध जिंकता येत नाही, राग जिंकता येत नाही. राग जिंकायचा असेल तर सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे, पावलोपावली प्रयत्न करायला पाहिजे, चिकाटीने कायम ते प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे. जेव्हा इमानदारीने आपण असे प्रयत्न करू तेव्हा तो मेहर प्रभू आपली नक्की मदत करतो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला ते मनाचे श्लोक आहे, इतर गोष्टी आहे. तुला द्वेष देई तुझा जास हेवा, असो साक्ष मेहेर देत्यास सेवा. हे इतकं सुंदर त्याच्यात ह्या कीज दिलेल्या आहे. आपण हे जे जप वगैरे ग्रुपमध्ये आपण मध्ये सुरू केलं होतं की हे मनाचे श्लोक आहे, 101 नेम्स आहे, मेहर 40 आहे. तर आपण काय सुरू केलं होतं, हे पाठ करायचं आणि हे रोज म्हणायचं. त्याचा फायदा असा आहे की आपल्या रोजच्या व्यवहारातली जी गणितं आहेत, प्रश्न आहेत, त्याची सगळी उत्तरं तिथे मिळतात आणि ते आपल्याला तसं वागायला मदत होते. तेव्हा त्याच्यात असं सांगितलंय की जो तुझा द्वेष करेल, जो तुझा हेवा करेल, तुला त्रास देईल, त्याच्याशी तू प्रेमाने वाग, त्याला सेवा दे, त्याच्या सेवेची संधी सोडू नको. आणि बघा तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोला, त्याला जी सेवा शक्य आहे, कारण प्रत्येक परिस्थिती वेगळी असणार आहे. आणि असं केलं तर हळूहळू तुम्हाला त्या क्रोधाला जिंकायला मदत होते. आता कालच्या मीटिंगमध्ये तुमच्यातले बरेच जण हजर असतील, तुम्ही बघितलं होतं तिथलं गंमत, की आपण त्याची चर्चा नको करूया. पुढे एक मला मोह आवरत नाहीये म्हणून पुढचं एक लेक्चर घेऊया, आणि छोटं लेक्चर आहे 4 ओळींचं, आणि मग आपण पुढे प्रश्न उत्तर घेऊया. 13 नंबरचं लेक्चर आहे. फार फार महत्वाचं आहे. सगळ्या अध्यात्माचा हा सार आहे, संपूर्ण सार आहे. काममूलक विचार आणि क्रिया किंवा क्रोधाचा आवेग याविषयी सावध राहा. बाबा सांगतात की काम विषय वासनाचे जे विचार असतात, त्या ज्या क्रिया असतात किंवा रागाचा आवेग असतो त्याच्याबद्दल सावधान. रेड सिग्नल, ट्रॅफिक मध्ये आपण रेड सिग्नलचं भान ठेवतो की नाही, तसं आपल्या व्यवहारामध्ये आपल्या मनात विषय वासना विषयी विचार किंवा काय आलं तर, किंवा आपल्याला राग येतोय वाटलं किंवा राग आला तर त्याच्याबद्दल सावधान बाबांनी सांगितलंय. बाबा पुढे सांगतात, बाबांनी हा संदेश त्यांच्या मंडळींना बहुधा दिला. माझ्या म्हणण्याप्रमाणे वागा. बाबांनी, लोक विचारतात की बाबांनी काय आज्ञा दिल्या, बाबांनी काय सांगितलंय. इथे स्वच्छ बाबांनी म्हटलंय की माझ्या म्हणण्याप्रमाणे वागा. बाबांनी सांगितलं तसं वागा, त्यात तुमचेच कल्याण आहे. ह्याच्यापेक्षा मोठा काय ॲश्युरन्स असू शकतो. आता काय सांगितलं बाबांनी इथे, 2 मिनिट, सॉरी. सत्समागम, सत्संग, जनतेची सेवा आणि ईश्वराचे नाव घेणे
ह्या 3 साधनात सर्वश्रेष्ठ योगांचा आणि धर्माचरणाचा अंतर्भाव होतो. बाबांनी इथे त्रिसूत्री देऊन ठेवली आहे आपल्याला. मागे आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारला होता की बाबांनी काय आज्ञा दिल्यात. ह्याच ग्रुपमध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता की बाबांनी, गुरुवारच्या याच्यामध्ये मेहर कुमार शर्मानी विचारला होता हा प्रश्न. तर इथे बाबांनी त्रिसूत्री देऊन ठेवलेली आहे. सत्संग, जनतेची सेवा, निस्वार्थ सेवा नॅचरली, आणि ईश्वराचे सतत नाव घेणे. किती सुंदर, किती सोपण, किती महत्वाचं आहे. की देऊन ठेवले बाबांनी, ही मास्टर की दिली. कृपा करून प्लीज प्लीज हे लक्षात ठेवा. ही मास्टर की तुमच्या हातात आहे. ईश्वराप्रत जाण्याचा तो दरवाजा उघडण्याची ही मास्टर की आहे. काय आहे? सत्संग, जनतेची निस्वार्थ सेवा आणि ईश्वराचे नाव घेणे. ही ती मास्टर की आहे, त्रिसूत्री. ह्या 3 साधनामध्ये बाबा सांगतात सर्वश्रेष्ठ योगांचा आणि धर्माचरणाचा अंतर्भाव होतो. जेव्हा तुम्ही जनतेची निस्वार्थ सेवा करायला जाल तेव्हा आपोआपच तुमचं हृदय प्रेम करुणा ह्यांनी भरून येईल. म्हणजे तो एक भाव उत्पन्न होईल. आपोआपच तुमच्या जागी पोलाइटनेस, नम्रता येईल. जिथे नम्रता येते, जिथे अहंकार जायला मदत होते, तिथे क्रोधाला आवर घालणं सोपं जातं. रागाला आवर घालणं आपोआपच, इतकं तुम्ही नम्र व्हाल तेवढा रागाला आवर घालणं शक्य होतं. सत्संग, जसा हे पुस्तक वाचन आहे, भजन आहे, असं कुठलीही संधी सोडायची नाही. आणि ईश्वराचं सतत नाव घेणं. आता जरी तुम्ही ऐकत असाल तर एकीकडे मनात बाबा बाबा मेहेर, बाबा 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 मेहेर बाबा, हे असं सतत आतून चालू राहू द्यायचं. त्याने काय होतं? नवीन संस्कार तयार होण्याला प्रतिबंध होतो. असलेले संस्कार ढिले होतात, कमी होतात. हा त्याचा फायदा आहे. म्हणून बाबा सांगतात की कुठल्याही योग किंवा कुठल्याही धर्माच्या आचरणापेक्षा हे सगळ्यात महत्वाचं आहे, श्रेष्ठ आहे. इतके केले म्हणजे सर्व धर्म, बाबा सांगतायत पुढे, इतके केले म्हणजे सर्व धर्म पूर्णपणे पाळले जातात. एवढे तेवढं तुम्ही त्रिसूत्री करा, आपोआप सगळ्या धर्मांचं पालन होईल, असं बाबांनी इथे म्हणून ठेवलेलं आहे. आणि पुढे 14वं लेक्चर आहे सुषुप्ती. आता इथे देशपांडे भाऊ असतील तर ते सुषुप्तीबद्दल आपल्याला सांगतीलच. त्याआधी मी लेक्चर वाचून घेते. अगदी छोटी छोटी 2 लेक्चर पहिल्यांदा आपण संपूया आणि मग आपण शेवटी प्रश्न उत्तर घेऊया. मलाही काही राहिलेले गेल्या वर्षीचे प्रश्न हाताळायचे आहेत. चालेल ना? जगातील कोणत्याही गोष्टीला महत्व नाही. का? बाबांनी मागच्या वेळी सांगितलं 3 प्रकारचं ज्ञान: बाह्य ज्ञान, अंतर्ज्ञान आणि ब्रह्मज्ञान. तर बाबा सांगतात बाह्य ज्ञान हे अज्ञानाचं अज्ञान आहे. का? ह्या जग जे आहे त्याविषयीचं ज्ञान. आता ह्या जगामध्ये जे आहे हे जगच एक भासमय आहे, भ्रम आहे. हे जग आणि आपण आपल्याबद्दलचं ज्ञान हे अज्ञान आहे. कारण आपण या देहालाच स्वतः समजतो. आपण स्वतःला ईश्वरापासून, इतरांपासून वेगळं समजतो. ही पृथकत्वाची भावना, वेगळेपणाची भावना म्हणजे अज्ञान आहे. मग या अज्ञान किंवा भासमय जगाविषयी कितीही ज्ञान केलं तर ते अज्ञान आहे. म्हणून बाबांनी तिथे सांगितलं की या बाह्य जगाचं ज्ञान म्हणजे अज्ञानाचं अज्ञान आहे. त्यामुळे बाबा इथे परत सांगतात की ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टीला महत्व नाही. आत्मज्ञानी पुरुषाला हे जग स्वप्नाहून तुच्छ वाटते. ज्याला आत्मा साक्षात्कार झालाय, आत्मज्ञान झालंय, त्याला हे समजतं की हे जग म्हणजे भास आहे, एक शून्य आहे, भ्रम आहे, हे वास्तव नाही. अनंत अस्तित्व आणि वास्तव केवळ ईश्वर आहे. त्यामुळे ज्याला आत्मज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झालाय, अशा पुरुषाला हे जग तुच्छ वाटतं, स्वप्नाहूनही तुच्छ असतं. शेक्सपियर सारख्या महाकवीला सुद्धा खऱ्या आनंदाचा आणि सदेकरस तत्वाचा अल्पही अनुभव नव्हता. शेक्सपियर एवढा महान कवी होता, परंतु त्याला खरं जे ईश्वर तत्व आहे, खरा आनंद आहे, त्या आनंदाचा अनुभव नव्हता. ईश्वराची स्थिती सुषुप्ती प्रमाणे आहे. सुषुप्ती अवस्था
आपल्याला देशपांडे भाऊ आहेत का ते सांगतील सुषुप्तीबद्दल. ईश्वर प्राप्त मानवास पूर्ण जाणीव कायम ठेवून सुषुप्तीचा अनुभव घेतो. ज्याला ईश्वर प्राप्ती झालेली आहे, गॉड रिअलायझेशन झालेलं आहे, सद्गुरु अवस्था प्राप्त झाली, त्याला स्वतःची पूर्ण जाणीव कायम ठेवून सुषुप्ती म्हणजे तो जो ब्रह्मानंदी टाळी म्हणतो, ब्रह्मानंद आहे, ब्रह्म अवस्था आहे, त्याचा अनुभव त्याला घेता येतो. ही स्थिती अनिर्वाच्य आहे, सुंदर आहे. शून्यात शून्य मिळवले म्हणजे हे जग निर्माण होते. बाबा नेहमी सांगतात दिस वर्ल्ड इज अ बिग झिरो, असं बाबांची खूण असायची. हा संपूर्ण जग म्हणजे झिरो आहे. तर इथे बाबा सांगतात शून्यामध्ये शून्य मिळवलं म्हणजे हे जग निर्माण होतं, असे हाफिज म्हणतो. असा हाफिजची एक बाबांनी तिथे पंक्ती हे केलेली आहे. देशपांडे भाऊ आहेत का जय बाबा? जरा सुषुप्ती सांगा थोडक्यात. नाही मी थोडस जरा हा प्लीज. म्हणजे ईश्वर साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर स्वतःचं भान आणि या जगाचं भान परत ठेवणं, प्राप्त करणं. पण ते केलेलं असतानाही तो ब्रह्मानंदी टाळी ज्याला म्हणतो, ब्रह्मानंद अवस्थाचाही अनुभव घेणं म्हणजे सुषुप्ती. बरोबर का देशपांडे भाऊ? काहीच नाही. करेक्ट. हा एक मिनिट. जरा मागचं एक वाक्य रिपीट कराल परत प्लीज. शून्य म्हणजे आपण जो काय अर्थ धरतो, शून्य म्हणजे काहीच नव्हे. मग नथिंग अँड एव्हरीथिंग मध्ये, नथिंग मध्ये एव्हरीथिंग कसं काय आलं? म्हणजे आपण शून्यच म्हणतो ना, शून्यात एव्हरीथिंग कसं काय आलं? शून्य म्हणजे बाकीच्या ज्या हे आहेत त्याच्या लावलेल्या हे नसताना फक्त एनर्जी असते. त्याचं चांगलं एक उदाहरण मला ऐकलं की जसं गणितात आहे की एक्स भागीला 20 केलं त्याच्यामुळे एक्स भागीला टी त्याच्यापेक्षा मोठी आहे. एक्स भागीला टीच्या नंतर 8 7 केलं तर एक्स भागीला 5 म्हणजे, आणि एक्स भागीला 1 म्हणजे एक्स, आणि त्यातून त्या एक्स भागीला 0 म्हणजे इन्फिनिटी. आणि त्या इन्फिनिटी पूर्ण एनर्जी चैतन्याची. एक्स भागीला 0 इज इक्वल टू इन्फिनिटी ना. इन्फिनिटी जी आहे त्या पूर्ण शक्ती आहे, त्याच्यामध्ये शून्य नाव आहे. बाकीच्या वस्तूच्या त्याची जाणीव होत नाही. म्हणून त्यानंतर आणखी तो यानंतर थोड्या वेळाने सुरू करू दे. ठीक आहे, थँक्यू. आपण पुढचं 1-2 लेक्चर घेऊया आणि मग प्रश्न उत्तर घेऊया. 15 नंबरचं लेक्चर आहे ते बाबांनी वलीबद्दल बहुधा सांगितलेलं आहे. परमेश्वरापासून मनुष्यास दूर ठेवणाऱ्या 3 गोष्टी आहेत. अत्यंत महत्वाचं. हे मी सगळे एका पाठोपाठ का घेते? एक तर ते लेक्चर अगदी छोटे छोटे आहेत आणि एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे. परमेश्वरापासून मनुष्यास दूर ठेवणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? काम, क्रोध आणि लोभ. काम, क्रोध आणि कंचन. इथे बाबांनी कांचन हा शब्द वापरलाय इंटू ब्रॅकेट लोभ. काम आणि लोभ जिंकला जाईल. बाबा सांगतायत काम आणि लोभ जिंकला जाईल, परंतु क्रोध ताब्यात आणणे फार कठीण. काम आणि लोभावर तुम्ही विजय मिळवाल, पण क्रोधावर विजय मिळवणं फार कठीण आहे, याची जाणीव बाबांना आहे. म्हणूनच मागच्या लेक्चरमध्ये त्यांनी त्याची की देऊन ठेवलेली आहे. जर या 3 शत्रूस जिंकाल, बाबा पुढे सांगतात की काम, क्रोध आणि लोभ या 3 शत्रूस जर तुम्ही जिंकाल तर
काम, क्रोध आणि लोभ यांचा संयम करणारा वलीच तुम्ही व्हाल. बाबा सांगतात काम आणि लोभ तर ठीक आहे, तुम्ही जिंकला, ठीक आहे, तेवढ्यात आनंद मानून का मानायचं कारण नाही, पण क्रोधावर नियंत्रण करणं कठीण आहे. आणि या क्रोधावर सुद्धा तुम्ही नियंत्रण करणार. आणि हे जे 3 आहेत, काम, क्रोध आणि लोभ, या तिघांवर जर तुम्ही विजय केला, प्राप्त केला, तर असा संयमी तुम्ही वली व्हाल. वली म्हणजे 5व्या भूमिकेचा सत्पुरुष. ह्या काम, क्रोध, लोभ आणि तिन्हीला जर तुम्ही जिंकलं तर तुम्ही वली व्हाल, असं बाबांनी इथे म्हटलेलं आहे. पुढे 16 नंबरचं छोटंसं लेक्चर आहे प्रेम याच्यावरती. ज्याप्रमाणे वाळवंटातून चालणाऱ्या मनुष्यास मोते आणि हिरे यांपेक्षा केवळ पाण्याचीच किंमत जास्त वाटते, त्याप्रमाणेच खऱ्या प्रेमिकास केवळ ईश्वरच हवा असतो आणि इतर सर्व वस्तू त्यास तुच्छ वाटतात. ह्याचं एक्सप्लेनेशन करायची गरजच नाही. जरा ईश्वर प्रेमाची एकदा हे लागले की त्याला ह्या सगळ्या कशातच राम वाटेन असं होतं. कशाचंच त्याचं मन लागत नाही, कशाचा लोभ होत नाही, कशाचं आकर्षण वाटत नाही, काही हवंसं वाटत नाही. सगळ्या गोष्टी त्याला तुच्छ वाटतात. केवळ त्याला ईश्वरच हवा वाटतो. ईश्वराच्या गोष्टीतच त्याचं मन रमतं, तिथेच त्याला चांगलं वाटतं. इतर सगळं त्याला तुच्छ वाटायला लागतं. आणि याचं सुंदर उदाहरण म्हणजे मनीमाई सगळे मंडळी, महिला मंडळी बाबांकडच्या. तर त्यांना जेव्हा तिथे फॉरेनला घेऊन गेले आणि त्या लेडीचं नाव मी विसरले आता, तिला सांगितलं यांना फिरून आण, आणि ती काय काय त्यांना दाखवत होती विदेशात. तर तिने सांगितलं की माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्या दे आर ऑलरेडी रिटायर्ड. ह्या कशातही त्यांना काहीही रस नाही आहे, कशाने त्यांच्या मनाला विभ्रम पडत नाही, लोभ पडत नाही. दे आर सो मच इन बाबा अँड हिज लव्ह. त्यांच्यासाठी फक्त बाबा, त्या बाबांचं अस्तित्व आणि बाबांचं प्रेम एवढंच त्यांच्या जीवनात अस्तित्व आहे. बाकी कुठल्याही गोष्टींना त्यांच्या जीवनात महत्व नाही आहे. कशानेही त्यांच्या मनाला भुरळ पडत नाहीये, कशाचाही लोभ त्यांना नाहीये. त्याला नाव, पुढे बाबा सांगतात, त्याला नाव, कीर्ती, अगर संपत्ती यापैकी काहीही नको असते. कुणाला? की त्याला ह्या फक्त ईश्वर प्रेम महत्वाचं वाटतं. त्याला बाकी नाव आहे, कीर्ती आहे, संपत्ती आहे, कशाची त्याला मोह नसतो, काही नको असते. फक्त त्याच्या प्रियतमाचाच तो भुकेला असतो. ज्याच्या अंतःकरणात, मग त्याला कुठूनही काही त्याच्या प्रियतमाबद्दल ऐकायला मिळू दे, तो आसुसल्यासारखा ते सगळं ऐकत असतो. फक्त त्याच्या प्रियतमाचाच तो भुकेला असतो. ज्याच्या अंतःकरणात असे प्रेम नसते तो स्वार्थातच मग्न असतो. आणि ज्याच्या अंतःकरणात असं परमेश्वराचं प्रेम नसतो तो स्वार्थी असतो, स्वार्थात मग्न असतो. त्याला सतत काही ना काही हवं असतं, कुठल्या ना गोष्टीचं आकर्षण असतं, कुठली ना गोष्टीची भुरळ पडते. पण ज्याला असं पडत नाही त्याच्यासाठी फक्त परमेश्वराने त्याचं प्रेम हे महत्वाचं असतं. तर इथं हा प्रेम हा छोटासा संदेश झालेला आहे. पुढे बाबांनी मंडळ आणि डेलिगेशन ऑफ अथॉरिटीज फार सुंदर महत्वाचं आणि वेगळा टॉपिक आहे. तत्पूर्वी वसुधाताईंनी हँड रेज केला होता, त्यांचा प्रश्न घेऊया. जय बाबा. वसुधाताई पट्टेवार, मोहनवार पद्मावर भाऊंच्या मला वाटतं भगिनी आहेत त्या. वसुधाताई आहेत का लेक्चर मध्ये? वसुधाताई, वसुधाताई आहेत का? आहेत. जय बाबा. वसुधाताई, तुमचा प्रश्न होता, तुमचा हँड रेस होता. मागच्या वेळी आपण जेव्हा आध्यात्मिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य बघत होतो तेव्हा मला नंतर फोन करून एकाने असा प्रश्न केला की काही काही ठिकाणी शहरं मोठी असतात, जसं मुंबई आहे, तर अशा ठिकाणी जप चालू आहे. अच्छा, तुमचा प्रश्न टाकून द्याल? आम्ही घेतो प्रश्न. हा, प्रश्न तुमचा काय आहे चॅट मध्ये टाका, तो घेऊन आपण पुढे जाऊया. तर कधी कधी असं बघायला मिळतं की एका ठिकाणी 2-3 सेंटर असतात आणि एखादं सेंटर दुसऱ्या सेंटरवर दादागिरी करून सांगतं की तुम्ही का सेंटर चालवता, तुम्ही का भजन करता, हे बंद करा सगळं.
तर त्याने विचारलं हे कितपत बरोबर आहे. तर माझं त्यांना उत्तर असं आहे की हे चुकीचंच आहे. असं ऍक्च्युली बाबांचं काव, तुमचा जर दिवस क्रॉस होत नसेल, जागा एक नसेल, तर एखाद्या सेंटरनी दुसऱ्यांवर अशी दादागिरी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी हे लक्षात घ्यावं की हे बाबांना कदापिही आवडणार नाही. जर कोणी सेंटर दुसऱ्या सेंटरला असं त्रास देतं, त्या सेंटरनी किती, मग तो त्या व्यक्तीमार्फत असेल, तो त्याचा चेअरमन असेल, सेक्रेटरी असेल, ट्रेजरर, जो कोणी असेल, त्यांनी कितीही कार्य बाबांच्या ठिकाणी केलं तर ते सगळं कार्य फोल जाणार. कारण एकत्र मिळून काम केलेलं बाबांना आवडतं. अशा पद्धतीची पद्धत चुकीची आहे. बाबांनी स्वतः हे म्हटलेलं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी याची भरपूर चर्चा झाली. जेव्हा क्रोधावर नियंत्रण का राहत नाही, ठीक आहे, वसुधाताईंचा प्रश्न आहे तो आपण घेऊया हा प्रश्न संपल्यावर. तर बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, उपनगरांमध्ये, इतर ठिकाणी सुद्धा छोटी छोटी सेंटर उघडली गेली पाहिजे, जेणेकरून तिथल्या आसपासच्या लोकांना तिथे जाता येईल आणि ही सेंटर मुख्य सेंटरच्या हातासारखं काम करतील आणि ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन समन्वयाने सुंदर कार्य केलं पाहिजे. ही बाबांची ऑर्डर आहे. तेव्हा जे कोणी अशा पद्धतीने करत असतील त्यांनी ते थांबवावं. आणि हा अनुभव आहे की काही काही ठिकाणी दादागिरी केली जात नाही, पण सभ्यपणे ते काय करतात, मुद्दाम त्याच दिवशी, जे बाबा सुरेखात आहे, त्याच दिवशी ते सेंटर घ्यायचा दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न करतात. तर असं अनुभवाला आलेलं आहे की ज्या सेंटरच्या विरुद्ध त्यांनी असं दुसऱ्या ठिकाणी सेंटर घ्यायचा प्रयत्न केला ते काही दिवस तर चाललं, पण ज्याच्या विरोधात हे चाललं होतं त्या व्यक्तीला समजलं की अरे ह्या सेंटर बद्दल हे चालू आहे. पण त्यांनी बाबांच्या शिकवणीवर चालणारा माणूस तो होता, ती व्यक्ती होती. त्यामुळे त्यांनी तितक्याच प्रेमाने त्या कधी जमेल तेव्हा त्यांच्या ह्याला हजर राहा आणि चालू ठेवलं आपलं. त्यांनी विरोध प्रकट केला नाही, कुणी कोणाशी बोललं नाही. पुढे वेळ अशी झाली की ते जे क्रॉसमध्ये चालू होतं मुद्दाम केलेलं, त्याच दिवशी केलेलं, दुसऱ्या ठिकाणी केलेलं, ते बंद झालेलं, पूर्ण बंद झालेलं आहे. आपला हेतू हा आहे की आपल्या मागे सुद्धा कार्य चालू राहिलं पाहिजे. आपल्याला नेहमी हा प्रयत्न करायला पाहिजे. ते जप असो, पाठांतर असो, नित्यपाठ असो, पुस्तक वाचन असो, भजन असो. बाबांच्या कृपेने आपल्या असे होते जे बाबा, हा बघते नाकडे भाऊ आहेत का आपल्यामध्ये जॉईन झालेले. तर जसं आम्ही भोपाळला होतो तिथे सॅटर्डे सुरू केले. आज आता किती वर्ष, आम्ही 98ला भोपाळ सोडलं, त्या लोकांनी आजही तिथे शनिवार चालू आहेत. आता ऑनलाईन आहे तर ऑनलाईन सुद्धा शनिवार चालू आहेत. आमचंच बऱ्याचदा त्याला जॉईन होणं होत नाही. मुंबईमध्ये होतो आम्ही, शनिवार सुरू केले. आम्हाला मुंबईवाल्यांनी त्यावेळेला मिस्त्रींनी सांगितलं नाही नाही नाही, तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल, रायटिंगमध्ये अर्ज करावा लागेल. फ्रँकली सांगायचं तर आपल्यातला इगो हर्ट होतो, पण तो बाजूला ठेवून ठीक आहे, अर्ज तर अर्ज, कमीपणा घेतला तर काय होतं, बाबांचं कार्य आहे. अर्ज लिहून दिला. प्रताप अहिरांकडे मी अर्ज दिला. प्रताप अहिरांनी ते पोचवलं असेल, जे केलं असेल. त्यावेळी धात्रक म्हणून होते मुंबई सेंटरचे. फार सुंदर, सज्जन, म्हणजे बाबांचा प्रेमी, आदर्श प्रेमी म्हणावं असे गृहस्थ. पण जवळजवळ 50 लोक मुंबई सेंटरचे सगळे घेऊन ते कांदिवलीला आले. मोठं उद्घाटन त्याच्यासाठी भोपाळवरनं पण लोक आलेले, आमचे जोगदंड दादा वगैरे. आणि तिथून ती शनिवार सुरू झाले. आता पुढे कांदिवलीत आम्ही राहिलो 10-12 वर्ष. पुढे आमची बदली अहमदाबादला झाली, तिथून नागपूर, बरेच म्हणजे पुढे मालाड, पुढे परेल वगैरे. पण भजनाला जी मुलं येत होती, यंग मुलं होती, प्रसाद, सचिन, जयेश, राणे काका, ह्यांनी विचार, जेव्हा आमची बदली झाली, आमचं घरही नव्हतं कांदिवलीत, बँकेचं क्वार्टर होतं आणि आम्ही गेलो अहमदाबादला, तेव्हा त्याने पोरांनी मागे विचार केला, यंग मुलं, की हे भजन बंद नाही पडू द्यायचं. ते म्हणायचे काकीनी सुरू केलेलं भजन बंद नाही पडायचं. आजही ते शनिवार चालू. आमचं आता जाणं होत नाही, कारण ठाणे आणि नालासोपारा किंवा दहिसर एकदम ईस्ट वेस्ट होतं. या वेळात शक्य नव्हतं एवढा प्रवास करणं. पण आजही ते शनिवार चालू आहे.
आणि सगळ्यात मला आनंदाची गोष्ट, मला प्रसादबद्दल खूप आनंद वाटतो सांगायला. प्रसाद भिंगे म्हणून आहे नालासोपाऱ्याला. अख्ख्या जगातली भजनं आणि सगळे कार्यक्रम बंद झाले पॅन्डेमिकमध्ये, असं कुठलंही सेंटर नव्हतं की जे चालू होतं. पण प्रसाद भिंगे एवढं एकच नालासोपाऱ्याचं सेंटर असं होतं की ज्या पॅन्डेमिकमध्येही त्यांनी एकही भजन कॅन्सल केलं नाही. भजनं त्यांनी, तो, त्याची बायको, मुलं, भले 4 जण असू दे, पण त्यांनी भजन केलं, बंद नाही होऊ दिलं. आजही नालासोपारा दहिसर वेस्टर्न मुंबईची भजनं शनिवारची चालू आहे. एनिवे, सांगायचं अर्थ काय की सगळ्यांनी वी मस्ट गो हँड इन हँड. आता वसुधाताईंचा प्रश्न घेऊ. 1 मिनिट, मी वाचते त्यांचा प्रश्न. वसुधाताई पटेवार म्हटल्यावर मला असं वाटतं की त्यांचा रागावरचाच असतो बहुतेक प्रश्न. क्रोधावर नियंत्रण का राहत नाही, बाबासोबत असतात मग असे का होते? वसुधाताईंचा हा पर्सिस्टंटली 3ऱ्या-4थ्यांदा प्रश्न आहे. रागावर नियंत्रण होत नाही कारण आपले संस्कार तसे असतात. आणि जर बाबा सतत आपल्यासोबत असतील तर हळूहळू, मगाशी जसं मी सांगितलं की बटन दाबल्यासारखं माझा राग नष्ट झाला पाहिजे अशा अट्टाहासाने राग जात नाही. जेवढा आपल्यातला अहंकार कमी होईल, जेवढा आपल्यामध्ये नम्रता येईल, जेवढा आपण दुसऱ्यांना सेवा द्यायला जाऊ, तेवढा राग हळूहळू हळूहळू त्याच्यावर विजय प्राप्त होईल. तो एकदम, माझा सुद्धा, मी तुम्हाला मागेही सांगितलं वसुधाताई, मलाही राग येतो, पण मी त्याचा प्रयत्न करते की त्याच्यावर नियंत्रण कसं करता येईल. आणि हे जे आपण सतत बाबांचं नामस्मरण करतो, बाबांचं लिटरेचर वाचतो, ह्याच्यातून पण आपल्याला मदत होते. मग आपल्याला आठवतं पटकन की नाही असं करायला पाहिजे. आपल्याला लोक जाणून बुजून त्रास देतात, कारण नसताना कोणी तुमच्याशा द्वेष करतं. तर तीच ओळ जी आहे मनाचे श्लोकमध्ये, तुझा ज्यास जेवा दे त्यास सेवा, की जो तुझा असा अकारण हेवा करतो त्याला तू सेवा दे, त्याच्याशी प्रेमाने वाग. तसंच रागाचं पण हळूहळू बाबा मदत करणार. तुम्हाला जाणीव आहे की मला रागावर नियंत्रण करता येत नाही, मला राग येतो, ही महत्वाची गोष्ट आहे. आता हा ऍक्सेप्टन्स आला, स्वतःच्या कमजोरीबद्दल त्याची जाणीव होणं ही महत्वाची गोष्ट आहे. ती तुम्हाला झाली आहे म्हणजे तुम्ही त्याच्यावर वर्कआउट करत असाल, तुम्ही प्रयत्न करणार. जसं आता तुम्ही सांगितलं की मी बाबांचा जप करते, तर तसं तुम्ही सतत बाबांची आठवण काढून नम्रतेने आणि हळूहळू बाबा तो राग करतील. बाबांनी स्वतःच सांगितलं की तो रागावर विजय प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे. आणि ज्याने राग, काम आणि लोभ ह्या तिन्हीवर विजय प्राप्त केला तो म्हणजे वली समजला जाईल. आणि बाबांनी मागच्या एका लेक्चरमध्ये हेही सांगितलं की ज्या तुमचा मूळ स्वभाव प्रवृत्ती असतात त्या ईश्वर साक्षात्कारानंतरही कायम राहतात. इतकंच आहे की आधी राग केल्याने तुमचे संस्कार वाढून तुमचं नुकसान व्हायचं. तुम्ही जो क्रोध करता त्यातनं तुमचं नुकसान होतं. फक्त ईश्वर साक्षात्कार नंतर तुम्ही जरी तो जो मूळ स्वभाव असतो तो जात नाही, तर ईश्वर साक्षात्कार नंतर जर तुम्ही राग केला तर त्या रागातनं तुम्ही ज्याच्यावर रागवाल त्याचा फायदा होतो. त्यामुळे त्याचं हे आहेच, त्याच्यावर नियंत्रण का राहत नाही ते आपले संस्कार आहे, आपला तो स्वभाव आहे. तुम्ही त्याच्यावरती प्रयत्न करता म्हणजे नियंत्रण. बाबा एकदम एका झटक्यात तो नष्ट केलं तर मग हे सगळ्याला अर्थच नाही राहणार. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि दुसरा एक प्रश्न मागच्या वेळेला आपला पद्मावर भाऊंनी टाकला होता की हे जे खाटीक खाण्यामध्ये पर्यंत प्रवास करणारे दुर्भागी जीव आहे, खाटीक खाण्याला माझीही संमती नाही. आणि आम्ही अभिमानाने सांगत होतो आतापर्यंत प्युअर व्हेज आहे, आतापर्यंत म्हणजे प्युअर व्हेजच आहे. फक्त तो अभिमान आता बाबांचं लिटरेचर वाचल्यावर अभिमान करणं बंद केलं, कारण त्याच्यातनंही संस्कार खराब होतात. तर प्युअर व्हेजवालेच आम्ही पण आहोत. शुद्ध शाकाहारी म्हणजे अंडी फिंडी पण खात नाही. तर ते त्याबद्दल एका आपल्या मीनाताई बोधनकरांनी नंतर फोन करून हा प्रश्न विचारला की त्यांना असं विचारायचं आहे की जो खाटीक ती हत्या करतो त्याला त्याचे संस्कार लागतात का? तर हो. आणि जसं त्या दिवशी मी सांगितलं की त्या प्राण्याचं ते प्रारब्ध आहे. मग प्रारब्ध म्हणजे काय की आधीच्या जन्मामध्ये त्याने त्याच्यासाठी तेच ठरलेलं होतं
आणि आम्ही जरी शाकाहारी म्हटलं तरी पण भाजी कापून खातोच ना, कोथिंबीर असते एवढी कोवळी कापून खातोच ना. मग ती भाजी ही सुद्धा वनस्पतीत पण जीव आहे, म्हणजे आम्ही पण ते संस्कार भाजीच्या माध्यमातून पण घेतच असतो. जय बाबा. आता पुढचं आपण लेक्चर वाचूया. अजून कुणाला काही ह्याच्यात ऍडिशन करायचं असेल तर कठाळे काका आहेत, गंगडे सर आहेत, देशपांडे भाऊ आहे, तुम्ही हँड रेस करा. तोपर्यंत मी एक चॅप्टर घेते 17 नंबरचा आत्मज्ञानाचा. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, पुन्हा मग मी याच्यात घुसले की विसरून जाईल, म्हणून आपण प्रयत्न करूया. सध्या काय आहे की जे आपण ग्रुपवर पोस्ट करतो आणि वाचतो ह्याच्यात खूप महत अंतर होत चाललंय. त्यामुळे मला थोडंसं आपण चॉईस दिला होता पुढचं पुस्तक कुठलं वाचायचं, तर मॅक्झिमम लोकांनी या पुस्तकाला, अगदी छोटं पुस्तक आहे, ह्याची केवळ 55-56 पानं आहेत, अगदी छोटं पुस्तक आहे हे. पहा, प्रेम नावाचं अगदी छोटंसं पुस्तक आहे. जुन्या जाणत्या लोकांकडे हे पुस्तक आहे, धांद्रेंकडे होते. परवाच मला आप्पा काळे वर्ध्याचे ते भेटले, ते सांगत होते की त्यांच्याकडेही हे पुस्तक आहे. तर जुन्या लोकांकडे अभावाने हे पुस्तक असेल. छोटी पानं आहेत, 56 पानं आहेत, पण मॅक्झिमम लोकांनी याला पसंती दिली. कदाचित असंही असेल की हे आता आउट ऑफ प्रिंट आहे, उपलब्ध नाही आहे, आणि ह्या पुस्तकाची हकीकतही आपण हे वाचायला सुरुवात करू तेव्हा सांगूच या बाबांनी ह्याच्याबद्दलचं काय केलेलं आहे. बाबा असतानाचं पुस्तक आहे, 59चं पुस्तक आहे, आणि त्या उत्सुकतेपोटी पण लोकांनी याला पसंती दिली असेल की नक्की काय आहे याच्यात, कुठलं पुस्तक आहे, पाहायला मिळत नाही, हे वाचलेलं नाही आहे, नवीन पुस्तक बघायला मिळावं या आशयपोटी पण असेल तर हरकत नाही. आपण जेव्हा हे पुस्तक आपलं लेख आणि संदेश संपेल त्यावेळेला आपण हे पुस्तक सुरू करूया, कारण आतापर्यंत तरी त्याला जास्त पसंती आलेली आहे. हा एक मुद्दा होता. तर आपण पुढचं लेक्चर घेऊया. आज दिगंबर गाडेकर काका जॉईन झाले होते, परत लेफ्ट झाले, मला वाटतं की आहेत. 17 नंबरचा लेक्चर आहे, जे सर्कल आहे, मंडळ आहे, त्याच्याबद्दलचं हे लेक्चर आहे. आत्मज्ञानाचा स्वल्प अंश देखील मिळाला तरी तुम्हाला अनिर्वचनीय आनंदाची प्राप्ती होईल. बाबा सांगतात की आत्मसाक्षात्कार जो आहे, की आत्मज्ञान आहे, अगदी छोटा, पूर्ण नाही, अगदी त्याचा थोडासा अल्पांश, स्वल्प, अगदी थोडासा अंश जरी मिळाला तरी तुम्हाला खूप आनंदाची प्राप्ती होईल, आनंद मिळेल. या ज्ञानात प्रत्येक वस्तू आपली हकीकत तुम्हाला सांगेल, प्रत्येक वस्तू स्वतःची हकीकत तुम्हाला सांगेल या अल्प अंशामध्ये आत्मज्ञानाच्या. व प्रत्येक बाह्य पदार्थ तुम्हाला आनंदच देईल, प्रत्येक वस्तू तुम्हाला आनंद देईल. दुःखमय भासणारे हे सर्व विश्व स्वर्गाप्रमाणे शोभायमान होईल. आत्मवान सद्गुरूला स्वतःसारखा एकच अधिकृत पुरुष असतो, चार्ज मन, ज्याला आत्मज्ञान होतं. आत्मवान सद्गुरूला इथं म्हटलंय बाबांनी, आत्मज्ञान ज्याला झालं असा सद्गुरू. आत्मवान सद्गुरूला स्वतःसारखाच एक अधिकृत पुरुष, चार्ज मन असतो. इथे बाबा मंडळ बद्दल, आपण मंडळ जे आहे सर्कल, त्याच्याबद्दल आपण टिफिन लेक्चरमध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा पहिल्या भागामध्ये मंडळावर 1-2-3 लेख होते, ते आपण बघितलेलं आहे की 12 लोकांचं कसं मंडळ असतं. प्रत्येक अवताराला जसं मंडळ असतं, 120 लोकांचं मंडळ अवताराचं असतं, तसंच प्रत्येक सद्गुरूला सुद्धा स्वतःचं सर्कल असतं, मंडळ असतं. आणि प्रत्येक सद्गुरूच्या मंडळामध्ये 12 सदस्य असतात. त्या 12 सदस्यातला प्रत्येक एक जण हा चार्ज मन असतो, म्हणजे राहतील 11. त्या 11 मधला एक जण आहे तो सोडून जातो किंवा मृत्यू पावतो कायमचा, म्हणजे त्याला कधी आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार प्राप्त होत नाही, म्हणजे 10. आणि मग ह्या 10 मधनं पुन्हा तो जो चार्ज मन असतो, एकदा चार्ज मन झाला की सद्गुरू त्याच्याकडे सगळे आपले अधिकार देऊन स्वतः लक्ष कामात घालत नाही. मग तो चार्ज मन सुद्धा स्वतःच पुन्हा एक सर्कल बनवतो. अशी ही सर्कलची, मंडळाची, म्हणजे किती त्याचं व्यवस्थित सगळं ढाचा फिक्स आहे. कायदे बदलून करतात तसा तो बदलत नाही.
तर बाबा इथे सांगतात की सद्गुरूचा पण एक अधिकृत पुरुष म्हणजे चार्जमन, त्या 12तला एक असतो तो चार्जमन असतो, त्या पूर्ण मंडळाचा एक चार्जमन असतो, त्याला तो सर्व देतो. तो अधिकृत पुरुष त्याचा पूर्णपणे वारस होतो. जो चार्जमन असतो, एकदा सद्गुरूंनी स्वतः 12 लोकांचं मंडळ केलं की त्या 12 मधल्याला एकाला तो चार्जमन करतो आणि त्याला एकदा चार्जमन केलं की तो त्याचा वारस होतो आणि सद्गुरू संपूर्ण त्याच्यावर सोपवतो व त्याच्या अंतरंगात समाविष्ट म्हणजे सर्कलमध्ये मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या 12 जणांना ती सद्गुरूपासून मिळालेली अध्यात्म संपत्ती वाटून देतो. तो ही अध्यात्म संपत्ती म्हणजे निजबोध जो सर्वांच्या करता सारखाच असतो व सामर्थ्य जे अंतरंगातील स्थान व तत्वप्रत्ययापूर्वी केलेले परिश्रम यावर अवलंबून असते, त्या 12 जणांना प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे नेमलेल्या वेळे देतो. ज्ञान जो आहे ते सगळ्या हा सद्गुरूपासून काय मिळतं, वारस म्हणजे अध्यात्माची संपत्ती मिळते. अध्यात्म संपत्ती म्हणजे काय, निजबोध, आत्मसाक्षात्कार किंवा हे अनंत ज्ञान जे आहे ते सगळ्यांना सारखंच असतं, जे सगळ्यांसारखी सारखं असतं. पण सामर्थ्य जे आहे, शक्ती जे आहे ते प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे असते. त्या प्रत्येकाने जे परिश्रम केलेले आहेत आत्मसाक्षात्कारापूर्वी, त्यांचं जे सर्कलमधलं स्थान आहे त्या स्थानाप्रमाणे त्यांना ती शक्ती दिलेली असते आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना ती शक्ती दिली जाते आणि जी योग्य वेळ असेल त्यांची त्या वेळेलाच ती शक्ती दिली जाते. मग त्या अधिकृत पुरुषाचा गुरु निधन पावतो, कारण त्याचं काम झालं की तो देह टाकून देतो. कधी कधी त्या सद्गुरूचा बाह्य देह कायम असला तरी तो आतून अंतर्धान पावतो. कधी कधी एकदा सर्कल बनवलं, चार्जमनला सगळं दिलं की तो सद्गुरू त्या कार्यामध्ये लक्ष घालत नाही. इथे त्याला म्हटलंय की अंतर्धान पावतो. देह असतो पण तो रिटायर होतो, ते सगळं त्याच्यावर कार्य सोपवतो, त्या कार्यात लक्ष घालत नाही. जसं की अवतार आल्यानंतर 5 सद्गुरू अवताराला सगळ्या त्यांच्या पॉवर्स डेलिगेट करतात, मग ते अवताराच्या कार्यात ते लक्ष सद्गुरू घालत नाहीत. व काही बाबतीत अंतर्धान पावण्याच्या आधी त्याचा देहपात होतो. कुणाचा, सद्गुरूचा, कारण त्याचं कार्य झालेलं असतं, कार्यासाठी देह टिकवलेला असतो. कार्य एकदा झालं, सर्कल एकदा स्थापन झालं 12 जणांचं, चार्जमन केला, चार्जमनला एकदा सगळं देऊन टाकलं की त्या देहाचा काही उपयोग नाही म्हणून त्याचा देह टाकून देतो. तो संपत्ती वाटण्याचा अर्थ असा की तो अधिकृत पुरुष आपले आतील कार्य अंतरंगातील घटकांच्या स्वाधीन करतो. आता ह्याला चार्जमनला जे काही अधिकार किंवा आध्यात्मिक संपत्ती सद्गुरूकडून मिळाली तो ती 11 जणांना वाटून देतो. वाटून देतो म्हणजे काय की जे कार्य आहे अंतर्गत कार्य ते त्या सगळ्यांना तो सोपवतो आणि असं केल्यानंतर तो स्वतः चार्जमन पण त्याच्यातनं मुक्त होतो, कारण त्या चार्जमनला पण स्वतःचं एक सर्कल बनवावं लागतं आणि त्या सर्कलला त्यांनी त्याचे अधिकार, त्याच्या चार्जमनला त्यांनी अधिकार दिले की तो पण रिटायर होतो व तो स्वतः त्या कार्यापासून मुक्त होतो. हे कळलं नसेल तर जरूर विचारा, कारण मागे एक्सप्लेन केलेलं आहे म्हणून मी फार ह्याला आणखीन वेगळं सांगे. आपण अगदी चार्ट वगैरे हाती काढलेला चार्ट पण दाखवला होता त्यावेळेला. अशा पद्धतीने आपण हे समजून घेतलेलं आहे मागच्या वेळी की असं डोळ्यापुढे आणा की हे 5 सद्गुरू, या प्रत्येक सद्गुरूचं एक सर्कल, प्रत्येक सर्कल 12 जणांचं, 12 जणातला एक जण चार्जमन असतो, म्हणजे असे 5 चार्जमन झाले. मग हा प्रत्येक सद्गुरू आपले सगळे अधिकार त्या चार्जमनला सोपून स्वतः रिटायर होतो. मग तो चार्जमन काय करतो, तोही पुन्हा त्याचं पुन्हा एक सर्कल बनवतो. त्याच्या सर्कलमध्ये पुन्हा 12 सदस्य, त्या 12 मध्ये पुन्हा एक चार्जमन असतो. मग हा चार्जमन पुन्हा त्या चार्जमनला सगळे अधिकार सोपून तोही रिटायर होतो. अशा प्रकारे ही साखळी चालू राहते आणि ही 5 सद्गुरूची अशी साखळी पुढे चालू राहते. त्याच वेळेला लगेच करतो असं नाही, कालांतराने. याच्यात काही शंका, प्रश्न? जय बाबा. जिथं किचकट असेल तिथे मी थांबून विचारेल शंका अडचणी काय आहेत का. नाही तर आपण पुढचं लेक्चर घेऊया. 18 नंबरचं लेक्चर आहे, मृत्यूवर हे लेक्चर आहे. याला काही हेडिंग तसे दिलेले नाही,
पण एक वाचून आपल्याला कळतं. आपण 18 नंबरचं लेक्चर घेऊ. मरण सर्वांनाच आहे. जीवनातील ते एक आवश्यक स्थिती आहे. आत्मा फक्त आपले घर बदलतो. कोट बदलण्यापेक्षा मरणाचे महत्व जास्त नाही. हे आता आपल्या सगळ्यांना बाबाप्रेमींना हे माहित आहे. किंवा मरणाला झोपेची उपमा देता येईल. झोपेतून मनुष्य पूर्वीच्या देहातच जागृत होतो आणि मरणानंतर मनुष्य नवीन देहात जागृत होतो. एवढाच काय तो झोप आणि मरण ह्याच्यामध्ये फरक आहे. मनुष्य रात्री झोप घेतो तेव्हा तो जागा झालेला पुन्हा दिसण्याची आशा नसते. म्हणून जगातील लोक झोपेविषयी आकांतांडव करत नाही. अभ्यासाचं सोडलं तर. अभ्यास करणारा मुलगा असेल तर मग घरात त्याच्या वगैरे झोपतोस काय, झोपा काय करतो, अभ्यास कर म्हणणार. पण अदरवाईज कुणी झोपलं म्हणून दुःख करतो का आपण? कारण आपल्याला माहिती असतं हा झोपेतून उठणार आहे. नवीन देहात मृत मनुष्य हाही पुन्हा खात्रीने जागृत होतोच. हे आपल्याला समजायला पाहिजे. कोणी वारलं तर आपण दुःख करायचं नाही. त्यांनी फक्त कोड बदलतात, कपडे बदलतो, तसा देह बदललेला आहे. हॅपीली से हिम गुड बाय. कारण त्याला आता नवीन शरीर मिळणार, नवीन लोक मिळणार, नवीन लोकांमध्ये तो जाणार. तेव्हा त्याचा उलट एक प्रकारे त्या आत्म्याची प्रगती आहे. का ह्या देहात त्याचे जे काही संस्कार वापरून संपवायचे होते ते झालेले आहे. आता नवीन संस्काराचं गाठोडं. आता तो ॲस्ट्रल वर्ल्ड मध्ये जाईल. इथे अनुभवलेले सगळे अनुभव तिथे तो अनुभवणार. त्यातनं बरेचसे संस्कार त्याचे मिटणार, थोडेसे राहणार. मग त्या संस्कारांच्या पुंजीवर त्याला नवीन देह मिळणार. त्याचं नवीन जग पुढे जीवन सुरू होणार. नवीन देहात मृत मनुष्य हाही पुन्हा खात्रीने जागृत होतोच. तेव्हा या मृत्यूरूपी निद्रेविषयी आपण तसेच उदासीन का राहू नये? बाबा म्हणतात कुणी झोपलं तर आपण त्याच्यावर दुःख करतो का? नाही, कारण तो झोपेतून उठणारच आहे. तसाच मृत मनुष्य सुद्धा नवीन देहात पुन्हा येणारच आहे. नव्यानं त्याचं जीवन सुरू होणार आहे. मग जसं आपण झोपेविषयी उदासीन असो तसं मृत्यूविषयी का उदासीन राहू नये? लोक शोक करतात, तो मरणामुळे नव्हे. आपला प्रिय मनुष्य पुन्हा आपल्या दृष्टीस पडून आपल्या मनाचे समाधान होणार नाही म्हणून ते दुःख करतात, शोक करतात. आणि हा एक प्रकारे स्वार्थ आहे. त्याच्यासाठी मरण चांगलं आहे की नाही? गेलेल्यासाठी निश्चित चांगलं आहे. आपला स्वार्थ असतो की आपल्याला त्याची कंपनी मिळणार नाही, आपल्याला तो माणूस परत दिसणार नाही, आपल्याला त्याचा सहवास मिळणार नाही. बाकी स्वार्थ जाऊ देत समजा, पण हा सहवास, त्याची कंपनी हे एक स्वार्थ आहे. आणि लोक त्या स्वार्थातून दुःख करतात असं इथे बाबा म्हणतात. माणूस मेला म्हणजे सर्व बाजूंनी आक्रोश ऐकू येतो. माझा प्रिय बाप मेला, माझ्या जीवनातील हिरा गेला, माझा आश्रयदाता नाहीसा झाला, माझा प्रियकर कोठे आहे, इत्यादी इत्यादी शोकमय म्हणजे दुःखाचे उद्गार त्या घरी ऐकू येतात. परंतु इतके दुःख आणि शोक दाखवत असताना सुद्धा मृत मनुष्याच्या हितापेक्षाही माझेपणाची कल्पना प्रमुख असते. मनुष्य जीवनाच्या प्रारंभापासून मृत्यूची तलवार सारखी चालूच आहे. जेव्हा माणूस जन्मला म्हणजे तो मृत्यू होणारच त्याचा. एखाद्याचा उदय झाला म्हणजे अस्त होणारच. एखाद्या कार्याचा प्रारंभ झाला म्हणजे शेवट होणारच. हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. रोज माझ्या शेकडो आणि हजारो बंधूंना मरताना मी प्रत्यक्ष पाहतो, बाबा सांगतात. कारण आपल्याला फक्त आपलं माणूस गेल्याचं दिसतं, शेजारी पाजारी गेल्याचं दिसतो, नातेवाईक गेल्याचं दिसतो. परंतु तो ईश्वर आहे, अवतार आहे. लाखो करोडो जेव्हा एकाच वेळेस सगळीकडे संपूर्ण विश्वभर मरत असतील ते तो ईश्वर बघत नाही का? तर तेच बाबा तिथे सांगतात की रोज माझ्या शेकडो आणि हजारो बंधूंना मी मरताना प्रत्यक्ष पाहतो, पण त्याबद्दल मला काहीच दुःख वाटत नाही. जमशेदजींचा मृत्यूही त्याला अपवाद नाही. जमशेदजी म्हणजे बाबांचे बंधू. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा बाबांचे बंधू वारले आणि बाबांना ही बातमी दिली गेली, बाबा मेहराबाद होते, बाबांनी सगळ्यांना बुंदीचे लाडू वाटले. ही बातमी जेव्हा
शिरीनबाईच्या कानावर आले तेव्हा तिला लोकांनी खूप नावं ठेवली, कसा हा भावाबद्दलचं हे नाही, कसा तुझा मुलगा, त्याला काही हे नाही, असं कुणी लाडू वाटतं का, म्हणून शिरीनबाईंना बोल लावायला लागले. आणि शिरीनबाई स्वतःचं नाव इज्जत ह्याला खूप जपायच्या. तर त्यांना फार दुःख झालं की त्यांचा नॅचरली मुलगा गेला. ते म्हणे मला तो मुलगा गेला ह्यापेक्षा दुःख शिरीनबाई सांगतात मेहर बाबांना, मेरोग मला दुःख याचं झालं की तू लाडू का वाटले, असं कसं तू भाऊ. तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलं की शिरीनबाईंना सांगितलं की तुला मी जशा स्थितीमध्ये आत्ता त्यांना बघतो माझ्या बंधूंना, तू जर बघितलंस तू गावाला मोठं पंचावन्नाचं जेवण देशील, असं बाबा त्यांच्या आईला समजावतात की आता ज्या अवस्थेत तो आहे त्यांचा बंधू, त्या अवस्थेत जर तू हे शिरीनबाई तू जर त्यांना बघितलं तर तू आनंद, तू मी तर फक्त लाडू वाटले तुझे आनंदाने जेवण देशील, इतक्या छान अवस्थेपर्यंत. म्हणजे बाबांना त्याची जी पोस्ट डेथ अवस्था आहे मग तो मुक्ती असेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो सुटला असेल. आणि मग अशा स्थितीत त्यांनी लाडू वाटले तर काय चुकीचं आहे. मृत्यू अपरिहार्य आहे हे सर्व लोक कबूल करतात, परंतु ही गोष्ट सर्वांना कबूल असली तरी जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा लोक आक्रोश करतात. आणि म्हणजेच हा मनाचा दुर्बलपणा किंवा वेडेपणा आहे. कधी कधी लोक काय विचार करतील म्हणूनही लोक मरतात. काही ठिकाणी मोले घातले रडाया, असं मोलानी लोक, एका प्रांत आहे तिथे असं ते लोक रडायला मोलानी बोलवतात. तर हा सगळा वेडेपणा आहे बाबा सांगतात. इथे हा चॅप्टर संपला. जे 18 नंबरचं लेक्चर होतं मृत्यूवरचं ते संपलेलं आहे. आज आपण काय बघितलं की ज्ञान प्रदान कसं केलं जातं, अंतःचक्षुबद्दल बघितलं, सद्गुरूच्या समाधीबद्दल बघितलं, आणि ब्रह्मज्ञान आणि देहभान बद्दल बघितलं, धैर्याबद्दल बाबांनी सांगितलं, आणि सगळं सार बाबांनी 3 आज्ञा दिल्या. त्रिसूत्री, ती त्रिसूत्री तुम्ही केली म्हणजे तुम्ही काम, क्रोध आणि लोभापासून दूर राहाल. ती त्रिसूत्री म्हणजे काय? सत्संग, जनतेची सेवा, निस्वार्थ सेवा आणि ईश्वराचे नाव घेणे. नंतर सुषुप्ती अवस्थेबद्दल बाबांनी सांगितलं. बाबांनी काम, क्रोध आणि लोभ दूर ठेवल्यास तुम्ही वली व्हाल हे सांगितलंय. प्रेमाबद्दल बाबांनी सांगितलं. मंडळ आणि त्याचं डेलिगेशन ऑफ अथॉरिटी बद्दल सांगितलं, आणि मृत्यूबद्दल सांगितलं. आता पुढचं लेक्चर आहे नामस्मरण, जो आपल्या सगळ्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. आपण सगळे नामस्मरणाचे सहभागी आपण जे केलेलं आहे आणि अजूनही आपण नामस्मरण करतोच आहे. नाम घेण्यातच मन एकाग्र करावे आणि तसे करताना श्वासोच्छ्वास नियमित असावा. श्वास आत घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया हळूच झाली पाहिजे. बघा बाबांनी सांगितलं कसं करायचं नामस्मरण, ते बाबा स्वतः सांगतायत की श्वासोश्वास हळू करायचा. श्वास घेण्याची उच्छ्वास है ना, श्वास आणि उच्छ्वास आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची क्रिया हळूच झाली पाहिजे. आणि श्वास सोडताना ईश्वराचे नाम घेत राहा. या लेक्चर मध्ये बाबांनी सांगितलं बाबा हे झालं. आता आपण श्वास सोडला तर श्वास सोडताना बाबा 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 असा श्वास सोडताना, तर इथे बाबांनी सांगितलं श्वास सोडताना ईश्वराचे नाम घेत राहावे. इतर विचार येतीलच, पण ते आले तरी त्यांना बाजूला सारून मन शांत आणि स्थिर ठेवावं. नामस्मरणातही कदाचित विचार चक्र चालू राहील, पण ते आले तरी त्यांना हटवायचं आणि मन शांत स्थिर ठेवायचं. आणि खूप छान वाटतं, आनंद येतो त्याच्यामध्ये. एकदा ह्या क्रियेची आवड उत्पन्न झाली म्हणजे तुम्ही ती कधीही सोडणार नाही. याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे या ग्रुपमधल्या. बाबा सांगतात एकदा तुम्हाला नामस्मरणाची आवड झाली की तुम्ही ते कधीही सोडणार नाही. या कृतीत तुम्हाला एक प्रकारचा आनंद वाटू लागेल.
आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण जपाचे 2 ग्रुप केलेले आहेत. आपण त्याच्यात त्यावेळेला ते 24 तासाचं म्हणजे आपलं नॉनस्टॉपची चेन चालू राहावी याची, कारण आपण एका हॉलमध्ये नव्हतो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर विदेशात होतो आणि 24 तास तो जप होतोय ना हे बघण्यासाठी आपण काही नियम सुरू केले होते. पण ते नियम आपण कायम का ठेवले? एकदा हा माणूस आहे तो आळस करू शकतो. एकदा तिथे ग्रुपवर तुम्ही टाकलं की मी जप सुरू करतोय आणि जप संपवतोय तर तुमच्यावर ते बंधनकारक राहतं. तुम्ही आळस करणार नाही जप न करण्याचा. हा एक फायदा आहे ग्रुपवर जप करत असल्याचं किंवा संपन्न झाल्याचं पोस्ट करण्याचा. दुसरा फायदा आहे की काही लोकांना ते नुसतं ग्रुपच्या पोस्ट बघून बाबामय वातावरणाचा त्यांना आनंद मिळतो आणि ते उपभोग घेतात. म्हणजे त्यांना बाबांची आठवण करून देण्याचं एक महत् कार्य तुम्ही करता. तिसरी गोष्ट आहे की जे लोक बाबांचा ज्यांना विसर पडतो आणि हे जेव्हा पोस्ट ते बघतात त्याचं नोटिफिकेशन काही काही लोकांनी बंद नाही केलेलं, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ग्रुपवर मेसेज टाकता जपाचा, जेव्हा जेव्हा ती घंटी वाजते तेव्हा तेव्हा ती मुलगी म्हणते की मी ऑफिसमध्ये जेव्हा बाबांचा मला जर विसर पडला की सतत बाबांचं स्मरण राहायला पाहिजे, पण जपाच्या ग्रुपची घंटी वाजले की ती म्हणते मला परत बाबांची आठवण येते. तेव्हा जपाच्या ग्रुपवर पोस्ट टाकणं हा अहंकाराचा भाग नाहीये, त्यातनं कोणाचं तरी भलं होतंय. ते भलं करायचं भाग्य आपल्याला लाभत असेल तर आपण ते मलाही कंटाळा येतो नाही असं नाही बऱ्याचदा पोस्ट करायचा, कारण आपण आपल्या मस्तीत असतो, धुंदीत असतो. तू एक करायचं जप म्हणून आधीच आपल्याला हे झालेलं असतं, त्यातनं ती थोडीशी तंद्री आपली भंग पावल्यासारखी होते. किंवा बऱ्याचदा आपण तसंच नामस्मरण करत झोपी जातो, मग मध्येच उठून किंवा ते संपन्न झाला वगैरे नाही लिहिलं तरी प्रॉब्लेम, लिहिलं तरी प्रॉब्लेम असं आहे. पण एकदा तिथे टाकल्यानंतरही आपण आपला जप पुढे चालू करून ठेवू शकतो. एवढंच आहे की पुन्हा कष्ट घेऊन एक मेसेज तुम्हाला मध्ये टाकावा लागतो. तर हे बाबांनी नामस्मरणाबद्दल 19 नंबरचं लेक्चर दिलेलं आहे. पुढचं लेक्चर आहे 20 नंबरचं पतन. फारच क्वचित प्रसंगी चतुर्थ भूमिकेत आरूढ झालेले योगी आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग करतात व त्यांना खनिज पदार्थात जाऊन मनुष्य देह मिळेपर्यंत पुन्हा उत्क्रांती करावी लागते. आपल्याला माहिती ईश्वरत्व प्राप्त करण्याच्या 7 भूमिका आहेत. प्रत्येक भूमिकेमध्ये तो जीवात्मा काहीतरी घेत जातो आणि काहीतरी सोडत जातो. जसं पहिल्या भूमिकेमध्ये तो स्थूल देह सोडतो, स्थूल जगत, स्थूल देहाचं भान सोडतो आणि सूक्ष्म जगामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या भूमिकेमध्ये तो सूक्ष्म जगामध्ये असतो. तर तसं तिसऱ्या भूमिकेत त्याला अनंत आनंद प्राप्त होतो आणि शक्ती सुद्धा प्राप्त होतात. तसं चौथ्या भूमिकेमध्ये याच पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये कोणत्या भूमिकेत त्याला काय प्राप्त होतं आणि तो काय सोडतो ते फार सुंदर दिलेलं आहे एका लेक्चरमध्ये. आपण बऱ्याचदा त्याची चर्चा केलेली आहे. तर इथे सारांशाने बघूया की चौथ्या भूमिकेमध्ये त्याला अनंत शक्ती प्राप्त झालेल्याच असतात तिसऱ्या भूमिकेत, पण चौथ्या भूमिकेत त्या अनंत शक्ती त्याला वापरण्याची अधिकार पण असतो आणि इच्छा पण होते. आणि जेव्हा अशा अनंत शक्ती तो वापरतो तेव्हा त्याच्याकडनं चमत्कार होण्याची शक्यता असते. पण जर त्यांनी त्या चुकीच्या पद्धतीने शक्ती वापरल्या, एरवी कधीही आत्म्याचं पतन होत नाही. एकदा त्या जीवात्म्याची उत्क्रांती सुरू झाली, दगड, धातू, वनस्पती, कीटक, जलचर, पक्षी, प्राणी, मनुष्य योनीत पुन्हा वेगवेगळे जन्म. एकदा मनुष्य योनीत आलेला कधीही त्याचं पतन होऊन कुत्रा झालाय, मांजर झालाय, पक्षी झालाय, हे जे गैरसमज आहेत लोकांचे. मनुष्य गेल्यावर काही लोक काहीतरी बघतात तो कुठे गेला. एकदा मनुष्य झालेला व्यक्ती पुन्हा मागच्या योनीत कधीही जात नाही. त्याला एकच अपवाद आहे, तो हा की जर त्यांनी स्वसामर्थ्यावर चतुर्थ श्रेणी भूमिकेपर्यंत, चौथ्या भूमिकेपर्यंत जीवात्म्याने प्रवास केलेला असेल साधकाने, आणि जर चौथ्या भूमिकेत त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरउपयोग केला, त्याच्या शक्तींचा, अधिकार म्हणण्यापेक्षा शक्तींचा गैरउपयोग केला, तर त्याचं इतकं पतन होतं की तो पत्थर योनीपर्यंत म्हणजेच धातू योनीमध्ये त्याचा प्रवेश होतो. म्हणजे किती मागे जातो तो बघा. किती लाख योन्या, किती लाख जन्म, इतक्या आयुष्याची, इतक्या लाखो वर्षांची आणि जन्मांची श्रमाची सगळी माती होऊन जाते की.
आणि अशी तेव्हा घडू शकतं जेव्हा की योग मार्गातून त्यांनी स्वतः एकट्याने हा प्रवास केलेला असतो. आणि योग मार्गामध्ये बाबा सांगतात की हे जे तुमच्या वासना आहेत त्या जबरदस्तीने दाबलेल्या असतात. आणि मग जेव्हा चौथ्या भूमिकेत त्याला इतकी शक्ती प्राप्त झाल्यानंतर त्या सगळ्या दुप्पट जोफाने उफाळून येतात आणि मग त्याच्या हाताने कुकर्म होतं. पण जर तुम्ही सद्गुरूच्या मदतीने चाललेला असाल तर अशा धोक्यांपासून सद्गुरू तुम्हाला वाचवतो, तुमचं रक्षण करतो. परंतु साधारणतः मनुष्याची अपक्रांती होत नाही. सर्व शरीरात नरदेह श्रेष्ठ आहे, कारण त्यातच परमेश्वर प्राप्ती होऊ शकते व ईश्वर प्राप्ती होईपर्यंत आत्म्याचे जन्म मरण चुकत नाही. असे छोटे छोटे लेक्चर बाबा देऊन तेव्हा त्यावेळेस त्यांना समजवायचे की काय असतं आत्मा म्हणजे, की मागे परत जन्म जातो का, अपक्रांती होते का, तर तसं होत नाही. आणि मनुष्य देहातच ईश्वर प्राप्ती होते आणि जोपर्यंत ईश्वर प्राप्ती होत नाही तोपर्यंत आत्म्याचं जन्म मरण चुकत नाही. इथे हे 20 नंबरचं लेक्चर संपन्न झालं. पुढचं लेक्चर 21 नंबरचं घेण्यापूर्वी अगदी छोटं आहे, आपण थोडं थांबूया, अजून 9 मिनिट आहे. जर कुणाला काही विचारायचंय का, काही प्रश्न आहेत का, किंवा काही शेअर करायचं नसेल तर आपण हे 21वं लेक्चर पण घेऊन टाकूया. कुणाला काही विचारायचंय? एनी हँड रेज कितकी? एकदा बघून घेते. जय बाबा. हा बोला. हा बोला श्वेतांबरी. एकदा परत बोलाल प्लीज. किंवा इतर भक्त म्हणून त्यांचे भरपूर ते करायचे, जे जसं आधी श्वेतांबरी श्वेतांबरी एकदा परत सुरू करा प्रश्न प्लीज. हो हो हो. मला असं विचारायचं होतं की माझे सासरे जे आहेत होते, वारलेत ते आता, पण ते बाबा प्रेमी नव्हते. म्हणजे कोरोनामध्ये मागच्या फेब्रुवारीमध्ये त्यांचा देहांत झाला. पण त्यांना ऍडमिट केलेलं होतं तर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि आम्ही सगळं घरी होतो. तर त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये त्यांचा डेथ झाल्यानंतर, म्हणजे आपण जसं म्हणतो ना, जिथे बॉडी म्हणजे ड्रॉप झाली किंवा जिथे डेथ झाली तिथे तो आत्मा आपला सोल जो असतो तो फिरतो 36 आजपर्यंत. म्हणून ती 3 दिवसाची जी प्रथा आहे, तिसरा दिवस वगैरे आपण हे सर्व पाळतो. पण मग तिथे दवाखान्यामध्ये झाल्यानंतर मग तो सोल तिथे राहील की तो घरी जिथे त्याचं आतापर्यंत वास्तव्य होतं, इतकं पूर्ण आयुष्य गेलं, तिथे राहील? मला हा विचारायचा होता. पण तो 3 दिवसच असतो असं बाबांच्या ह्याच्यात. हा प्रश्न गहन आहे, याचं उत्तर अजून कोणाला सापडलं नाहीये. हा बरोबर. कारण हा प्रश्न आता कोणी म्हणतंय, मला इथे एकदा पुन्हा बघायचंय सगळं, की कोणी म्हणतं तिथे म्हणजे असं आहे, बाबांनी असं सांगितलं की जिथे त्याने बॉडी ड्रॉप केली तिथे त्याचा आत्मा राहतो. कोणी म्हणतो जिथे त्याचं शरीर आहे तिथे राहतो. आणि ज्याचं शरीर जर दुसरीकडे कॅरी केलं तर त्याच्याबरोबर तो आत्मा कॅरी होतो का? जय बाबा देशपांडे भाऊ याच्यावर सांगू इच्छित आहेत, कारण बाबांनी एक्झॅक्टली काय सांगितलंय ह्याच्यावरती खूप मतांतर आहेत या विषयावर. श्वेतांबरी. देशपांडे भाऊ बोला. बोलू का? हो जय बाबा. होतं काय की जेव्हा त्या मृत्यू होतो ना तर त्याचा आत्मा जो आपण म्हणतो तर तो जीवात्मा असतो. जीवात्माला जर सूक्ष्म शरीर असतं, ते सूक्ष्म शरीर पाहत असतं की आपण पडलेलो आहात म्हणून, आपला देह पडलेला आहे. तिथून त्याला तिथे हलवला की तो त्याच्या मागे मागे जातो, तो स्मशानापर्यंत जातो. आणि मग स्मशानापर्यंत झाला की त्याला तिथे जायला जाते, मग त्याला मग काही कालांतराने मग तिथे चूक फिरतो, याचाही की आहे का, पुन्हा येईल का आपण, मग त्याला ते काही होत नाही. मग तो म्हणून मग 3 दिवसानंतर मग तो तिथून निघून जातो की आता काही आपल्याला आपलं शरीर नाही आहे. आणि मग त्याच्यासाठी मग जे काही धार्मिक कार्य वगैरे करतात तर त्याच्यामुळे त्याला जी काही पद्धती आल्या आहेत तर त्याला ते समोर ढकलण्यासाठी म्हणून बाकीचे क्रियाकर्म करतात. आणि मग त्याला त्याचा जो प्रवास आहे त्याच्या कर्माप्रमाणे स्वर्गाचा नरकाचा मग तिथे जातो. मग त्याची त्या 3 दिवसानंतर त्याची त्या देहाबद्दलची काही आठवण असते तो विसरून जातो आणि मग समोर त्याचा प्रवास सुरू होतो. आसक्ती कमी होते. त्याला तोपर्यंत तो तिथे घुटमळतोच, ज्या ज्या ठिकाणी दैन्याला त्या ठिकाणी.
थँक्यू. पण आता कोरोनामध्ये कसं झालेलं की डायरेक्ट त्यांना हॉस्पिटल मधनं आम्हाला घरी नाही दिली बॉडी, डायरेक्ट आम्ही तिकडे गेलेलो स्मशानघाटामध्ये. हरकत नाही श्वेतांबरी, काळजी करायची. कुठे जरी नेले पण त्याच्यात ती आठवण असते ना, त्याच्यात थोडी स्मृती असतेच ना त्याला, की आपण इथून आलो होतो, हे घर आपल्याला आहे, हे आपले नातेवाईक आहेत, त्यात काही त्याच्या नातेवाईका जसं सोबतीने आपण घरी येतो तसं तो तुमच्या बरोबर येतो, म्हणून तुझं खूप महत्व. पण त्याला काही बाकीची वस्तू मिळत नसल्यामुळे मग तो हळूहळू त्याचं ते कमी होतो आणि मग समोरच्या प्रवासाला निघतो. थँक्यू देशपांडे भाऊ. श्वेतांबरी थँक्यू. 1 मिनिट आपण इथे थांबूया. आणि याच्याबद्दल काही अशा आठवणी पण सांगितलेल्या आहेत की कुणीतरी, मला आता त्याचं बाकी रेफरन्स तुम्हाला देता येणार नाही, सॉरी, की पुढे त्यांनी सांगितलं की पुढे बाबांनी माझी मदत केली, जेव्हा की ती व्यक्ती बाबांना जाणत नव्हती. हा कुणीतरी आत्म्याचा प्रवास ते जे करतात ना, हे काय त्याला म्हणतात, रीडिंग वगैरे, तर त्यांनी सांगितलं की अत्यंत क्लेश होता. आणि नंतर त्यांनी सांगितलं ती व्यक्ती जी वारली, तो आत्मा, ती काही बाबा प्रेमी नव्हती, पण त्यांनी सांगितलं की पुढे बाबांनी त्याला, बाबांचा फोटो त्यांनी ओळखला रीडिंगमध्ये, आणि या व्यक्तीने माझी पुढे मदत केली. ही ईश्वर जो आहे, म्हणून आपण जो म्हणतो ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देव, किंवा हे जे म्हणतो ह्याला एक अर्थ आहे. कारण आत्म्याचा जसा आपण गावाहून दुसरीकडे जाताना किंवा देह बदलताना जसा जन्माच्या वेळेला त्याला यातना असतात, तसंच हा प्रवासामध्ये सुद्धा त्याला त्या दुसऱ्या वर्ल्डमध्ये, ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये जातानाही त्याला मदतीची गरज असते. थोडंसं तिथे तो भांबावलेला असतो, यातना असतात, आणि तिथे ईश्वर त्याची मदत करतो. आणि बाबा आहेत ते डेफिनेटली तुझ्या सासऱ्यांची मदत त्यांनी केलेली आहे. तुझ्या सासऱ्यांचीच फक्त नाही तर कोरोनामध्ये जेवढे पण जीव गेलेले आहेत, कारण हा एक दैवी खेळ आहे. कोरोना म्हटलं, पॅन्डेमिक म्हटलं, पूर म्हटलं, इतर काही गोष्टी म्हटलं, तर त्याच्यामध्ये जे जातात जीव, त्यांची काळजी ईश्वर घेतो. आणि पुढे त्यांना मार्गदर्शनासाठी तिथे बाबा असतात, ते त्यांची मदत करतात. ह्याच्याबद्दल कुठलीही शंका मनात आणू नको, माझ्या मनात तरी नाहीये. आणि दुसरं, जसं आता देशपांडे भाऊंनी सांगितलं की हे बघ, आता एखादा जर झोपलेला असेल तर कसं आपण झोपलेल्या व्यक्तीला कसं आपण बघतो, तसा तो जीव गेल्यानंतर ती व्यक्ती स्वतःच्या शरीराला बघत असते. बिलीव्ह इट ऑर नॉट, दिस इज माय एक्सपिरियन्स. आता सांगायला हरकत नाही. खैर, ती घटना एक मोठी आहे, पण अति सुंदर शब्दात मस्त सांगितलं देशपांडे भाऊंनी की ती व्यक्ती स्वतःला बघत असते. ती आत्मा, व्यक्ती नाही राहिली ती, आता तो बघत असतो. आणि त्याच्या तो अनुभव त्या जपामुळे आहे. मला स्वतःला मी आणि शरीर, माझं शरीर आणि मी अलग अलग आहे, हा जो अनुभव हा त्या जपामुळे आहे. नाही, हा आणि वेगळा अनुभव आहे देशपांडे भाऊ. माझा हाच प्रश्न होता नंतरचा की मी घरी बसून, मला फोन आल्यानंतर मी त्यांचा जप करत बसली ती बाबांचा, आणि जिथे ते झोपायचे ना हॉलमध्ये, तिथेच बसून मी म्हणजे बाबांचा जप करत होती. तिथे फोटो नेहमीचा माझा मेहर बाबांचा फोटो त्यांच्या बेडवरती लावलेला होता. तर माझ्या मनामध्ये थोडंसं की कुठेतरी बाबांची हेल्थ ज्यांना मिळेल, आणि एक छोटा बाबांचा पॉकेट साईजचा फोटो मी हॉस्पिटलमध्ये पण दिला होता, आणि नर्सला सांगितलेलं की तिथे ठेवा तो, त्यांच्या बेडच्या म्हणजे उशीजवळ त्यांच्या डोक्याजवळ ठेवलेला होता. आणि नंतर मग तो त्यांच्या सोबतच कॅरी केला गेला. तर माझा हाच प्रश्न होता की तो बाबांची त्यांना तेवढी हेल्प झालीच असेल ना? दिलंच उत्तर बिलकुल, डेफिनेटली. ह्याच्याबद्दल कुठलीही शंका मनात बाळगू नको. आणि तो जरी तुला असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये गेले म्हणजे तिथेच आत्मा राहिला, तर असं नाही. देशपांडे भाऊंनी फार सुंदर त्याचं सांगितलेलं आहे, व्यवस्थित, अगदी कमी शब्दात आणि व्यवस्थित सांगितलं. आय होप तुला काही त्याच्याबद्दल शंका नसेल. थँक्यू जय बाबा. थँक्यू देशपांडे भाऊ. इतरांसाठी जे प्रार्थना करायला सांगितली आहे ना, त्याच्यासाठी आहे, इतरांसाठी जी आपण प्रार्थना करतो. ऐकलं का? ऐकायला येतं ना? हो. इतरांसाठी जी प्रार्थना करतो ती त्यासाठीच असते ती. बरोबर, आपल्याला प्रश्नच नाही. आणि आणखीन याच्यात पुढे मी असं म्हणेन, त्यापूर्वी 1 मिनिट, रमेश बोराडेंना आज प्रार्थना दिलेली आहे, त्यांनी तयार राहावं. आणि बरोबर 7 वाजले की तुम्ही अवतार मेहर बाबा की जय म्हणून प्रार्थना सुरू करा, कारण कधी कधी चर्चेच्या ओघात आम्हाला वेळेचं राहत नाही.
आज ऍक्च्युली मला 21 संपायचे होते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगते की आता गणपतीचं उद्या गणपती पूजन, गणपती स्थापना, गणेश चतुर्थी काय आहे. तर गणपती म्हणजे काय हे एका मिनिटामध्ये सांगायचा प्रयत्न करते की गणपतीबद्दल बाबांनी सांगितलं ही इज तो प्रथम अवतार आहे, फर्स्ट अवतार. जो मानव देहात आलेला ईश्वर स्वतःच्या प्रयत्नांनी तो गणपती आहे. त्यावेळी काही त्याला सद्गुरू नव्हते आणि त्यांनी ते बघितलं म्हणजे ती माया, पार्वतीला बघितलं म्हणजे ती माया. त्याचं हेड कटिंग झालं म्हणजे त्याचा अहंकार नष्ट झाला, मनोनाश त्याचा केला गेला आणि त्याला हत्तीचं बसवलं म्हणजे त्याचं विश्वात्मक मन त्याला प्रदान केलेलं. असं सगळं ते रूपकात्मक आहे. जय बाबा, अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू ऑल, थँक्यू बाबा. जय बाबा. प्रार्थना सुरू कराल. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. आवाज येतो का? हो येतो येतो. आवाज येतो? हा येतो येतो, बोला. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू की जय. जय मेहर बाबा. हे देवादिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहे. तू अद्वितीय व अतुलनीय आहे. तुझा धाम कोणालाही लागू शकत नाही. तुझ्यात काही रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहे. तू अविभाज्य आहे. दिव्य दृष्टी शिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होता, तू सतत आहे व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे आणि सर्वांच्या पलीकडे आहे. तू आकाश मंडळात आहे व पाताळात आहे. तू सर्व भूमिकांच्या पलीकडे आहे. आणि त्रिभुवना पलीकडे सुद्धा आहे. सर्व मनाचा हृदयांचा ज्ञाता आहे. तू सर्व शक्ती व सर्व व्यापी आहे. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहे. तू ज्ञान सिंधू आहे. यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहे. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. तू आदि पुरुष असून श्रेष्ठातून सर्व श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहे. तू परब्रह्म परमात्मा, अल्लाह, इल्लाही, यसा, अहुरमस्त व प्रियतम ईश्वर आहे. तुझे नाव एकच अर्थात एकमेव पूजनीय. हे दया सागर प्रभुरा, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेष असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप, तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल, प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल
आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल सुद्धा आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा कर. हीच आमची तुला नम्र प्रार्थना. प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप आणि सात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम निघत व्हावे यासाठी आम्हाला तू मदत कर. आणि प्रियतम मेहर बाबांचा दामन अगदी अखेरचा क्षमापर्यंत हाती घट्ट राहावा यासाठी आम्हाला तू करेल. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु जय. जिसकी सृष्टि का निजमान उसकी दैवी अनंतता का कैसे हो आदि सचेतन शांति निकेतन. आदि सचेतन शांति निकेतन आरती अपनाओ आरती अपनाओ. प्रेम दीप मैं दिए जलाऊं निविड़ा मेरा मिटता पाऊं. अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं. अपना सब कुछ तुम्हें चढ़ाऊं. तुम मुझको तरसाओगे प्रभु आरती अपनाओ. प्रभु आरती अपनाओ. ये की हर सास हमारी बन जाए गति तुम्हारी. हे करुणा कर लीलाधारी. हे करुणा कर लीलाधारी. तुम करुणा बरसाओगे मेरा प्रभु आरती अपनाओ. बने आरती जीवन मेरा काल वो मेरा आदि अंत काल वो मेरा. ले नयन और लिखे सवेरा लिखे सवेरा. छा जाओ मेरा आरती अपनाओ. मेरा प्रभु आरती अपनाओ. आदि सचेतन शांति निकेतन. आदि सचेतन शांति निकेतन. नमो ब्रह्माओ. आरती अपनाओ. प्रभु मेरा प्रभु आरती अपनाओ.
अवतार मेहर बाबा की जय। थैंक यू बाबा।